येतं. सो पैसा ही एक आहे ना आपल्याला एक अशी एनर्जी वाटते जी नेहमी नसते, पण यासाठी लोक काम करतात. आणि लहानपणी हे माहीत नसतं आणि मोठेपणी जेव्हा हे कळतं, तर कुठे ना कुठे एका व्यक्तीचा आनंद अनुभव करण्याची जी स्थिती असते ना, ती बदलायला लागते. आणि मग ती पैशासोबत जुळून जाते. आणि हळूहळू खूपच हळू प्रोसेस आहे. इट इज सच अ स्लो प्रोसेस की तुम्हाला कळतच नाही केव्हा तुम्ही अनकंडिशनल जॉय म्हणजे कुठलंही कारण नसताना आनंदी राहण्याच्या स्टेज पासून तुम्ही इथपर्यंत येता की पैसा मिळाला तर मी आनंदी होईल, या स्थितीमध्ये येता. आणि मग पैसा ही गोष्ट तुम्हाला इतकी भेडसावायला लागते की तुम्हाला वाटतं की अरे, आता समजा मी पैसा नाही कमवला तर माझं काय होणार, पैसा नाही कमवला तर माझं कुटुंबाचं काय होणार. हळूहळू पैसा हा जो विषय आहे तुमच्यासाठी आनंदाचा विषय नसताना, पैसा म्हटल्यानंतर त्याच्याबद्दल फिअर किंवा त्याच्याबद्दल खूप सारी भीती, खूप सारे धारणा, खूप साऱ्या एक आजूबाजूच्या लोकांची मतं. आणि मग लक्षात यायला लागतं खूप साऱ्या गोष्टींचे ना आपल्याला प्रश्नांची उत्तर मिळायला लागतं. लहानपणी आई बाबा म्हणायचे अभ्यास कर, अभ्यास कर, मोठा व्यक्ती बन, मोठी. अच्छा, म्हणजे यांना हे म्हणायचं होतं की अभ्यास कर जेणेकरून मोठेपणे एक चांगली नोकरी मिळेल, चांगला पैसा. म्हणजे अभ्यास आपण पैसा करण्यासाठी करत होतो, कशासाठी करत होतो. तर कुठे ना कुठे आपला मार्ग आहे ना, जरी हे असला तरी आपल्याला खूप सारे पैशाबद्दल नवीन नवीन मतविचार करून आपला आनंद जो आहे, आनंद जीवनात आपण आनंद घ्यायला जगायला आलोय, हा जो नैसर्गिक हेतू आपल्याला माहित होता तो रिप्लेस होऊन जातो. आणि आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला, आज जर आपलं कुटुंब आहे आणि आपण समजा काही पैसा कमवतोय किंवा पैसा नाही कमवतोय, तरी आपल्याला आता एकच ध्येय आहे, पैसा जास्तीत जास्त आपल्या जीवनात आला पाहिजे. म्हणून म्हणजे आपण जास्त लक्झुरी विकत घेऊ शकतो, मुलांचं छान शिक्षण करू शकतो आणि आपण जास्त सुखी राहू शकतो. आपलं पोस्ट रिटायरमेंट लाईफ चांगलं राहायला लागतं. आणि पण तरीही आपल्याला माहिती आहे की पैशाने खूप सारे पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण पैशाचा विचार केला की काय माहित, एक अशी अम, अ, एक नाराजगीची भावना येते. असा खूप आनंद वाटत नाही, कारण की पैशाबद्दल कोणी बोललं की असं वाटतं की माझ्याकडे तर कमीच आहे. करेक्ट. सो किती लोकांना असं वाटतं की लहानपणापासून मी हे ऐकलेलं आहे की जो जास्त पैसा कमवतो किंवा जो जास्त श्रीमंत आहे, जो ज्याच्याकडे खूपच अमाप संपत्ती आलेली आहे, त्याने नेहमीच अ, काही ना काही खोटं काम, चुकीचं काम करूनच तो पैसा मिळवलेला. सरळ मार्गाने काम करणारा व्यक्ती इतका पैसा कमवू शकत नाही. असं हे तुमचं मत आहे असं नाही म्हणत मी, तुम्ही दुसऱ्यांकडून असं ऐकलंय असं किती लोकांना वाटतं. ऐकलंय. आता तुम्हाला काय वाटतं की जेव्हा आपल्याला कोणी हे सांगतं, तर तेव्हा आपण लहान असतो, आपल्याला माहित नसतं खरं खोटं काय, बरोबर चूक काय. एक लहान मूल त्या गोष्टीला स्वीकार करून घेतं जसं काही ते आहे. आणि मग जेव्हा आपल्याला कोणी सांगतं की खूप जास्त पैसा कमवणारे लोक किंवा हे लोक ना कधी ना कधी काही ना काही खोटे धंदे करतात, चुकीचे धंदे करतात, किंवा तुम्ही जर खूप पैसा कमवला तर कधी ना कधी तुम्ही आयुष्यात एकटे व्हाल, कारण की तुम्हाला जास्त मित्रसंगती राहणार नाही. आता कुठे ना कुठे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अगदी म्हणजे समुद्रामध्ये असं कल्पना करा की तुम्ही समुद्रात उडी मारली, आज जा, आज जा, आज जा. आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या अगदी डेप्थ मध्ये तुम्हाला लक्षात येईल की आता जेव्हाही कोणी म्हणतं ना पैसा कमवला पाहिजे, तर आपल्याला असं वाटतं की इट इज समथिंग बॅड, इट इज समथिंग रॉंग. मग आपण काय म्हणतो, माय फॅमिली इज माय फर्स्ट प्रायोरिटी, माय चिल्ड्रन आर माय फर्स्ट प्रायोरिटी. एक पुरुष असेल तर माझी बायको माझ्यासाठी सगळं काही आहे, माझे आई वडील सगळं काही आहे. स्त्री असेल तर माझा नवरा, मुलं, आई वडील सगळं काही आहे. आणि हळूहळू आपण काय करतो, एक मास्क घालतो, एक मास्क घालतो आणि आपल्याला माहितीच नाही की आपण मास्क घालतोय. कारण की तुम्ही स्त्री असो की पुरुष, तुम्हाला समजा तुमच्या कुटुंबाला पण आनंदी करायचंय किंवा तुम्हाला काही सरप्राईज द्यायचंय, प्रत्येक वेळेस तुम्ही पैशाचा आधार घेता. घेता की नाही पैशाचा आधार. तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे, काही छान मस्त काही बनवायचंय, तुम्हाला पनीर विकत आणावं लागेल, कांदे आणावे लागतील, टमाटर काहीतरी तर आणावं लागेल, पोळी बनवायची आहे, कणकेसाठी गहू आणावा लागेल, म्हणजे पैशाचा वापर करता. आणि तरीही जेव्हा वेळ येते तेव्हा खूप निमूटपणे आणि अगदी सहजतेने आपण पैशाला बाजूला ठेवतो. पण का असं? कुटुंब महत्वाचं आहे, पैसा नाही. का माहितीये? कारण आपल्याला लाज वाटते हे म्हणायची की पैसा इम्पॉर्टंट आहे. आणि का? कारण आपण जर असं म्हटलं की माझ्यासाठी तर नंबर वन प्रायोरिटी पैसा आहे, किती लोभी व्यक्ती आहे, याला पैसा इम्पॉर्टंट आहे, आणि म्हणूनच यांच्या घरामध्ये ना एवढे भांडणं होतात.
ती जी बायको आहे ना, अशा माणसात कसं राहणार आहे ज्या व्यक्तीला फक्त पैशाचा मोह आहे? बरं, आता ते डेप्थमध्ये जाऊया. त्या व्यक्तीला, त्या पुरुषाला किंवा स्त्रीला असं का वाटतं नंबर वन प्रायोरिटी पैसा आहे? ऑफकोर्स त्याला पण किंवा तिला सुद्धा आपल्या कुटुंबासाठीच पैसा कमवायचा आहे. सो जर कुणाला पैशाबद्दल खूप जिज्ञासा आहे किंवा खूप जास्त अम्बिशन आहे, खूप जास्त महत्वाकांक्षा आहे, इट्स अ गुड थिंग और बॅड थिंग? कारण पैसे कमवल्यानंतर एक सिंगल व्यक्ती काय करेल ज्याला फॅमिली आहे? स्वतःसाठी काही एकटा व्यक्ती वेकेशनला जाणार आहे, की दॅट पर्सन विल ऑल्सो थिंक की माझ्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे, माझ्या नवऱ्याला बायकोला चांगलं सुख मिळायला हवं, माझ्या आईवडिलांना मी कम्फर्ट दिले पाहिजे, असे सगळ्यांचे स्वप्न असतात. पण तरी सुद्धा जो पैसा कमवतो किंवा ज्याला पैसा कमवण्याची महत्वाकांक्षा असते, आपण त्याला म्हणतो तो मनी माइंडेड आहे. करेक्ट? तर आपल्या पैशाच्या इतक्या साऱ्या कल्पना आहे की आपल्याला माहितीच नाही की आपण कधी निमूटपणे शांतपणे पैशाची कंप्लेंट करतो आहे. आपण दाखवतो की मला पैसा हवाय, पैसा असेल तर माझ्याकडे पैसा येत नाहीये. हो, पण जर मी तुम्हाला वाटलं तुमची प्रायोरिटी काय आहे, तुम्ही जर म्हणताय माझी प्रायोरिटी फॅमिली आहे, मग माझी हेल्थ आहे, मग माझं हे आहे, सगळ्यात शेवटी माझा जॉब किंवा पैसा, मग कशाला करता जॉब आणि पैसा का कमवता? नका करू ना मग काम. जर प्रायोरिटी फॅमिली आणि हेल्थ आणि हॅपीनेस आहे, मग नका करू काम. नाही, पण त्याशिवाय कसं चालेल? तर आज तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे. कारण की आपण न माहीत असतानाच आपण पूर्ण वेळ पैशाची कंप्लेंट करतोय. आणि पुस्तक काय म्हणतं माहितीये तुम्हाला? ग्रॅटिट्यूड इज रिचेस अँड कंप्लेंट इज पॉवर्टी. याचा अर्थ कृतज्ञता श्रीमंती आहे आणि तक्रार ही गरिबी आहे. हे पुस्तक म्हणतंय. आता स्वतःमध्ये बघाल आणि मी जर तुम्हाला वाटतं तुम्ही कोण कोण मनीची कंप्लेंट करता, सगळे म्हणाल नाही नाही, आम्ही मनीची कंप्लेंट बिलकुल करत नाही. आम्ही दिवाळीच्या दिवशी पूजा करतो आणि आपल्याकडे इतके सारे सण आहे ऍक्च्युली. आणि हे सण कशासाठी बनवले आहे माहितीये? आपल्याला आठवण करून द्यायला की आपल्याकडे किती संपत्ती आहे. संपत्ती म्हणजे रिचेस, संपत्ती म्हणजे वेल्थ, संपत्ती म्हणजे रिचेसचा अर्थ माहितीये तुम्हाला काय आहे? श्रीमंती असते, पैशाची तर आहेच बिलकुल, नो डाऊट अबाउट इट. पण श्रीमंती असते आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्याची, श्रीमंती असते कौटुंबिक आनंदाची, श्रीमंती असते एका चांगल्या स्वास्थ्याची, श्रीमंती असते एका सुदृढ कल्पनेची. श्रीमंतीचे इतके सारे अवयव आहेत की श्रीमंती तर फक्त पैशात नाही मोजता येणार. आणि म्हणून ग्रॅटिट्यूड इज रिचेस अँड कंप्लेंट इज पॉवर्टी. आणि हे ऐकल्यानंतर कोणी म्हणेल कृतज्ञता, कृतज्ञता कसं काय श्रीमंती झाली? कारण जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तर आपोआप तुम्ही आनंदी असता, तुमचे संबंध चांगले निर्माण होतात आणि तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या लोकांची साथ मिळून तुम्ही तुमच्या वर्क प्लेसवर पण जास्त देऊ शकता. आणि जो जास्त देतो त्याला जास्त मिळतं. आणि तुम्ही जे द्याल ते तुम्हाला मिळेल. आता ते जे तुम्ही जे पेराल ते उगवेल, ही साधी मराठी म्हण आहे, पेराल ते उगवेल. आपण सगळ्यांनी लहानपणापासून हे ऐकले. म्हणजे मी लहान होती ना, तर आमच्या शाळेत ही म्हण आम्हाला खूपदा लिहायला लावायची, पेराल ते उगवेल, पेराल ते आणि आमचे जे शिक्षिका होते त्या तर अशा होत्या की एक म्हण 10दा लिहा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील आणि त्याचा वापर करता येईल. पेराल ते उगवेल, पेराल ते उगवेल. आणि ते मॅमनी सांगितलं म्हणून लिहिलं, त्याचा अर्थ कधीही आत्मसात केला नाही. आणि आज हे पुस्तक वाचताना किंवा हे शास्त्र अभ्यास करताना लक्षात येतं, अरे त्या मॅमनी सांगितलं होतं याचा अर्थ मला युनिव्हर्सनी एक चान्स दिला होता, एक संधी दिली होती, अरे यावर विचार कर, यावर विचार कर, म्हणून त्यांनी 10. पण मी ती संधी गमावली, कारण त्यावेळेस जर मी लक्ष देऊन त्याला आत्मसात केलं असतं तर आतापर्यंत जीवन वेगळं असतं, है ना? तर आज आपण जे पेराल ते उगवेल काय आहे, आपण याला थोडंसं तोडून फोडून बघूया. आणि माहितीये तुम्हाला, सगळ्यांना माहितीये जे पेराल ते उगवेल. आणि तरीही काय माहित का आपण परत 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 तक्रारीत जातो. आणि म्हणूनच असं म्हणतात की कृतज्ञतेचा हा जो 30 दिवसाचा अभ्यास आहे, एकदा करून होत नाही. याला परत परत यासाठी करायला लागतं कारण आपला मेंदू जो आहे परत परत तक्रार करण्याच्या मार्गावर निसटून जातो. आणि मग त्याला पकडून आपल्याला आणायला लागतं, अरे कृतज्ञतेकडे चल, कृतज्ञतेकडे चालतं. तर छोटे मुलं जसे परत परत सांगितल्यावरही कधी कधी ऐकत नाही आणि मग आपण त्यांना 100 वेळा सांगतो. तसंच आपलं मन आहे, चंचल आहे, एकदा सांगून ऐकणार नाही, परत परत सांगून त्याला ताळ्यावर आणायला लागेल. ठीक आहे? आणि त्यासाठी आवश्यक आहे तुमचं पेशन्स, तुमचं धैर्य, है ना? तर चला बुक शेअरिंग सुरू करूया. एक एक पॉइंट आपला उलगडला जाईल जसं जसं आपण पुस्तक वाचूया. कीर्ति मैम शेयर करते हैं। हम्म
फार सुंदर चित्र आहे. तर आता तुम्ही बघा, याच्यामध्ये एक पर्स आहे, त्यात खूप सारे नोट्स आहेत. खूप सारे नोट्स आहे. आणि त्याच्या समोर तुम्हाला काय दिसतंय? मला एक छोटा आरसा दिसतोय. खूप सारे तारे निघतात आहे. एक खिडकी आहे. आणि त्याच्या बाजूला असं वाटतंय की ही एक डायनिंग टेबलची जागा असेल किंवा जेवणाची जागा असेल. तर या एका चित्रामध्ये समृद्धी इतक्या सुंदर रूपाने व्यक्त केलेली आहे की पर्समधून पैसे निघतात आहे. याचा अर्थ खूप सारे पैसे, आणि असं वाटतंय की त्याच्या बाहेर एवढे निघाले, आतही खूप आहेत. आणि मग ती थोडीशी दबलेली पण आहे. म्हणजे आपल्याला अशी ऊर्जा येते की यात खूप पैसे आहे. बरं, समोर आरसा याचा अर्थ काय, किंवा काचेची खिडकी असल्याचा अर्थ काय? काचेमध्ये ना प्रतिबिंब येतं. आरसा असो की काच असो, त्यात प्रतिबिंब होतं. तर त्याच्यासमोर कुठलीही गोष्ट ठेवली तर ती आपल्याला डबल दिसते. राईट? तर या चित्रातून आपल्याला एक छोटासा संदेश मिळतोय की तुम्ही कुठल्याही गोष्टीला द्विगुणित, फक्त द्विगुणित नाही तर बहुगुणित करू शकता. तुम्ही तुमच्या पैशाला बहुगुणित करू शकता जर तुम्ही कृतज्ञतेत आहात. आणि जर तुम्ही कृतज्ञतेत आहात आणि तुम्ही ह्याला समजा बहुगुणित केलं, तर लक्षात ठेवा, हे जग जे आहे हा पण एक आरसा आहे. तुम्ही जे देणार ते तुम्हाला परत मिळणार, आणि तुम्ही जे देणार आणि जे असाल तेच तुम्हाला या आरशात दिसणार आहे. तर जेव्हा हे तारे म्हणजे एक मॅजिकचं एक रूपांतर झाल्यासारखं दिसतंय, याचा अर्थ असा आहे की जादू जी आहे ना, कृतज्ञतेत जादू आहे. मग समजा पैशाच्या प्रती कृतज्ञ आहे, कृतज्ञता तुमची व्यक्त झाली, तर हे पण द्विगुणित होऊन बहुगुणित होऊन इतकं मल्टिप्लिकेशन मध्ये तुमच्याकडे श्रीमंतीचा सोर्स आणू शकतो की तुम्हाला असं वाटेल की काय करू या पैशाचं. आणि मग तुम्हाला वाटेल की हा, माझ्याकडे इतकं आहे की मी तर खूपच म्हणजे इझिली मी कुणाला देऊ शकते, मी कुणाची मदत करू शकते. आणि जेव्हा ही भावना निर्माण यायला लागेल ना, तर तुम्ही कमी आणि जास्त कमी आणि जास्त ह्या ज्या धारणा आहे, यातून तुम्ही मुक्त होऊन जाल. कुणाकडे कमी आणि कुणाकडे जास्त आहे, तुम्ही या धारणेतून एकदा मुक्त झाले ना, अरे, देन लाईफ इज जस्ट ब्युटिफुल. लाईफ इज ब्युटिफुल. आणि तुम्हाला वाटेल मी किती श्रीमंत आहे. आणि श्रीमंती जी आहे ना, ही एक भावना आहे, हा लक्षात ठेवा. ह्याला मापदंड नाही आहे. ही जी पर्स आहे आणि यात एवढे पैसे आहे, तर आपल्याला पाहताना वाटेल वाह, काय श्रीमंत व्यक्ती यात घरात राहतोय. दुसरा व्यक्ती म्हणेल फक्त एवढेच पैसे. समजा श्रीमंती ही एक भावना नाही आहे, आणि श्रीमंती एका अमाऊंट ऑफ मनीवर स्टक असेल. म्हणजे तुमच्याकडे 1 करोड असेल तर श्रीमंत, तुमच्याकडे 10 लाख असेल तर श्रीमंत, कुठलेही लाख किंवा करोडवर जर तुम्ही फिक्स आहे, तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की स्टारबक्सच्या ओनरने मग सुसाईड का केली? जर तो तर श्रीमंत होता, त्याच्याकडे तर फार पैसे होते, मग स्टारबक्सच्या ओनरने का सुसाईड केली? जर पैसा सर्वस्व आहे तर. कारण की खरी श्रीमंती जी आहे ती श्रीमंत श्रीमंतीची भावना निर्माण करण्यात आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्वाचं नाही, तुम्ही श्रीमंती अनुभवता का रोजच्या जीवनात, हे जास्त महत्वाचं आहे. राईट? आणि समजा असं नसेल, तर आता एक मी तुम्हाला उदाहरण देते की समजा एक व्यक्ती आहे ज्याचा एक एक्स अमाऊंट ऑफ काही पण पगार आहे. त्या व्यक्तीसाठी 1 करोड खूप मोठी अमाऊंट आहे. 1 करोडचं बक्षीस मिळालं, अरे वा. आता आपण मुकेश अंबानीच्या फॅमिली मेंबर्सला विचार, त्यांच्यासाठी 1 करोड मोठं आहे की छोटं आहे? फार छोटं आहे. त्यांच्या बिझनेसमध्ये 1 करोडचा फायदा झाला तर फारच कमी, म्हणजे लॉसमध्ये बिझनेस चालू आहे. आणि आपल्याकडे समजा 1 करोड मध्ये फायदा झाला तर तो खूप प्रॉफिटमध्ये बिझनेस चालू आहे. मग श्रीमंती आणि गरिबी हे अमाऊंट ऑफ मनीवर डिपेंडेंट नाही आहे. ही आपलं जे मत निर्माण झालंय, आपलं जे परसेप्शन आहे, त्यावर डिपेंड करतं, त्यावर अवलंबून आहे. याचा अर्थ असा, आकड्यांना सोडून द्या. कारण पैसा ही एक मॅनमेड कमोडिटी आहे, म्हणजे एका व्यक्तीने बनवलेलं आहे. करेक्ट? नैसर्गिक नैसर्गिक लेवलवर सगळे श्रीमंत आहेत, सगळे. पण आपण या सत्यापासून फार दूर गेलोय, त्यामुळे आपण जीवनाचा आनंद आणि जीवनाची श्रीमंती थोडी विसरलेलो आहे.
म्हणून आपल्याला वाटतं जो खूप श्रीमंत आहे तो पॉवरफुल आहे, जो खूप श्रीमंत आहे तो सक्सेसफुल आहे, त्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला जास्त मान द्या. ऍक्च्युली सन्मान आणि मान हा प्रत्येकच व्यक्तीला द्यायचा आहे, त्याचा पैशाचा काहीही संबंध नाही. आजपासून त्या व्यक्तीचा सन्मान कराल तुम्ही जो तुमच्या समोर व्यक्ती उभा आहे किंवा उभी आहे. पैशानुसार नाही, पण हा व्यक्ती आहे किंवा ही व्यक्ती आहे आणि मी रिस्पेक्टफुल पर्सन आहे म्हणून. असं नाही केलं तर काय होईल? पुस्तकात उत्तर शोधूया. पुढचं पान. 5वा दिवस, जादूची धनसंपत्ती. किती सुंदर नाव आहे, जादूची धनसंपत्ती. कृतज्ञता म्हणजे श्रीमंती आणि कुरकुर म्हणजे गरिबी. ख्रिश्चन शास्त्राच्या ईशस्तवन पुस्तकातून. कृतज्ञता म्हणजे श्रीमंती आणि कुरकुर म्हणजे गरिबी. आता एकदा फक्त स्वतःच्या आत बघा आणि फक्त 10 सेकंडसाठी डोळे बंद करून आपल्या कुटुंबातल्या लोकांना आपल्या डोळ्यासमोर आणा. तुमचे इमिडिएट फॅमिली मेंबर्स किंवा तुमचे किती लोक कुरकुरे आहे तुमच्या जीवनात. त्या कुरकुरे लोकांना नोट करा, फक्त बघा की कुठल्या कुठल्या व्यक्तींनी तुम्हाला असं वाटतं की खूप कुरकुर करतात. म्हणजे कशाही जेवणासाठी, असंच रेग्युलर डे टू डे लाईफमध्ये किंवा काही पण, म्हणजे काही मिळत नाहीये, वस्तू सापडत नाहीये, कुरकुर होते, मनासारखं नाही झालं, कुरकुर होते. फक्त त्यांना बघा. ठीक आहे. आता आता तुम्ही तुमचं घर कल्पना केली आहे. आता त्या घरामध्ये सगळ्या लोकांकडे पाहिलं, आता स्वतःकडे बघा. तुम्ही आता घरातला भाग नाहीये. तुम्ही तुमच्या असं विचार करा की तुम्ही एक कॅमेरा आहे जो तुमच्या घराच्या छतावर लागले आणि तुम्हाला सगळं खुलं दिसतंय. आता स्वतःकडे बघा. मी कुठे कुठे कुरकुर केली आहे, मला कुठे कुठे चिडचिड होते, मला कुठे कुठे असं वाटतं की माझ्या जीवनात सगळं ठीक नाहीये. आणि ही कुरकुर कधी कधी शिगेला पोचते आणि मला कधी कधी वाटतं की का असं माझ्यासोबत होत आहे. स्वतःला बघा. मुलांसोबत किंवा जीवनाच्या साथीदारासोबत, आई बाबांसोबत, कुणाही सोबत, घरी काम करणाऱ्या लोकांबद्दल, जॉबवर गेला असताना कुणासोबत माझी कुरकुर होते आहे का? आता डोळे उघडा. फक्त पाहिलंय तुम्ही. ह्याला म्हणतात ऑब्झर्वेशन. तुम्ही फक्त निरीक्षण केलंय. आपल्याला सध्या ते काय करायचंय? निरीक्षण करून फक्त बघायचंय. आता सध्या मी तुम्हाला कुठलाही सल्ला देणार नाहीये की तुम्हाला बदलायचं किंवा नाही बदलायचं नाही. कारण की हा जो टॉपिक आहे ना, हा जो विषय आहे ना, धनसंपत्ती किंवा पैसा, हा ना खूप भावनात्मक विषय आहे. प्रत्येक व्यक्तीला पैशाबद्दल एक वेगळ्या प्रकारची लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे. पैसा खूप आवडतो पण पैसा नाही आवडतो, असं लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे. म्हणून मी तुम्हाला आज बिलकुल असं म्हणणार नाही की स्वतःला बदला, असं करा तसं करा. का नाही म्हणणार आहे? तुम्ही फक्त स्वतःला बघा, निरीक्षण करा, फक्त ऑब्झर्व करा. तुमचे उत्तर तुमच्या मनाच्या आत दडलेले आहेत आणि हळूहळू आता जसं जसं समोर जाऊ ना, ते असे वरती सरफेस व्हायला लागतील. आणि आजचा चॅप्टर जर तुम्ही अगदी मन लावून, आजचा समजा धडा तुम्ही व्यवस्थित ऐकला, आज नंतर तुम्ही तुमच्या पैशाचं नशीब बदलवू शकता. तुम्हाला असे ओपनिंग्स मिळणार आहे, तुम्हाला असे फार सुंदर सुंदर स्वतःसाठीच एनलाइटनिंग मुमेंट्स, म्हणजे आपण काय म्हणतो आध्यात्मिक भाषेमध्ये, तुम्हाला एक दिव्य अनुभव मिळू शकतो जर तुम्ही खरोखर इथे इथे तुम्ही प्रेझेंट आहात तर. तर प्रत्येक असाइनमेंट जसं सांगितलं तसंच करा. आता तुम्ही फक्त स्वतःला पाहिलंय आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला पाहिलंय. ठीक आहे. आता पुढचं वाचूया. मी वाचू का मॅम? हो हो, जरूर. चालेल, थँक्यू. हो. 5वा दिवस, जादूची धनसंपत्ती. कृतज्ञता म्हणजे श्रीमंती, कुरकुर म्हणजे गरिबी. ख्रिश्चन शास्त्राच्या ईशस्तवन पुस्तकातून. तुमच्या जीवनात जर फार पैसा नसेल तर समजून घ्या की त्याबद्दल चिंता, मत्सर, हेवा, निराशा, खचून जाणे, संशय आणि भीती अशा भावना तुमच्या मनात असतील तर तुम्हाला आणखी पैसा कधीही मिळणार नाही. तुम्हाला हम्म. एक मिनिट बस. आता तुम्ही निरीक्षण केलं आणि पाहिलं की काय काय होतंय. कुरकुर ते पण कधी करतात, मी पण कधी करते, हो. पण त्याच वेळेस
तुम्हाला हे पण दिसलं असेल की मी कुरकुर केली यामागे मला फार कारणं दिसतात आहे, की त्यांनी असं केलं म्हणून माझी कुरकुर झाली, तिने असं केलं म्हणून माझी कुरकुर झाली, माझ्या जीवनात हा हा एक चॅलेंज आहे म्हणून माझी कुरकुर झाली. आणि जेव्हा दुसरे कुरकुर करतात आहे तर आपल्याला ते आवडत नाहीये, कारण आपण त्यांचं कारण समजून घेण्याची साठी फारसे ओपन नाही आहोत. बरोबर. पण आता हे वाक्य काय म्हणतं, आता त्या वाक्याला याच्याशी फक्त निगडीत करूया आपण. खूप जास्त डेप्थमध्ये न जाता फक्त आपल्याला ऑब्झर्वेशन करायचंय. तुमच्या जीवनात फारसा पैसा नसेल तर समजून घ्या की त्याबद्दल चिंता, मत्सर, हेवा, निराशा, खचून जाणे, संशय आणि भीती अशा भावना तुमच्या मनात असतील तर तुम्हाला आणखी पैसा कधी मिळणार नाही. म्हणजे हा तर त्यांनी, म्हणजे धडा सुरू व्हायच्या आधीच, जसं आपण एखादा खेळ सुरू होण्याच्या आधी रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. परीक्षा सुरू होण्याच्या आधी आपल्याला वरती नाव लिहायला लावतात आणि मग तिथे 2-3 अशा इन्स्ट्रक्शन्स असतात, सूचना असतात, राईट. तर त्यांनी हा धडा सुरू होण्याच्या आधीच एक सूचना देऊन दिली आहे की आता तुम्ही ते निरीक्षण केलं. आता बघा, या वाक्यामध्ये सगळे उत्तर दडलेले आहे. तुम्हाला जर वाटतं माझ्याकडे पैसा का नाहीये, समजून घ्या. त्याच्या भावना आहेत ना कुरकुरीच्या, त्यामुळे तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा पैसा कधीही मिळणार नाही. किती मोठं आणि वजनदार वाक्य आहे. कधीही मिळणार नाही. आता यामुळे तुम्हाला वाटत अरे यार काय तर झालंय, म्हणजे आता लगेच मनामध्ये खूप सारी उथलपुथल वाटेल आणि असं वाटेल की याचा अर्थ मी जी कुरकुर केली, याचा अर्थ तुम्हाला कधीच मिळणार नाही. घाबरू नका, घाबरू नका. हे सध्या एकच वाक्य आहे, सूचना दिली आहे. समजा वरती सूचना लिहिलेली आहे की समजा आजच्या परीक्षेमध्ये समजा तुम्ही स्वतःचा पेपर दुसऱ्याला दाखवण्यासाठी पकडला गेलात तर तुम्हाला या क्लासरूम मधून किंवा या बाहेर काढण्यात येईल. ही सूचना आहे. याचा अर्थ की तुम्ही तसं करण्याचं निवड पण करू शकता आणि तुम्ही तसं न करण्याची पण निवड करू शकता. तर आजपासून असं म्हणतात ना, जब जागो तब सवेरा. आज उठलेत ना, आज कळलंय ना, आजपासून बघूया काय बदल होतो तो. पुढचं वाक्य. येस. तुम्हाला तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटत नसल्यामुळे या भावना तुमच्या मनात निर्माण होतात. पैशांबद्दल सारख्या तक्रारी करणे, वादविवाद करणे, त्यामुळे वैफल्य येणे, कोणत्याही गोष्टीच्या किमतीबाबत चिकित्सक असणे किंवा दुसऱ्याच्या मनात पैशांबद्दल वाईट मत निर्माण करणे यापैकी कोणतीही भावना पैशांबाबत कृतज्ञता व्यक्त करणारी नाही. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या पैशात कधी सुधारणा तर होणार नाहीच, उलट परिस्थिती आणखी बिघडेल. हम्म. खूपच छान. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की फॉर एक्झाम्पल समजा घरात हजबंड वाईफ आहे आणि त्यांच्यामध्ये महिन्याचा जो खर्च असतो त्याबद्दल समजा काही चर्चा सुरू आहे आणि तो एका व्यक्तीला असं वाटतंय की माझ्या लाईफ पार्टनरची जी पैशाची सवयी आहे ना ते चांगल्या नाहीये. ही फार जास्त खर्च करते किंवा हा खूप जास्त खर्च करतो. तर तुम्हाला असं वाटतं की हे ठीक नाहीये, आपण सगळे मेहनत करून पैसा कमवतो आणि आपण असं जर अंदाधुंद खर्च केला तर आपल्या पुढच्या भविष्यासाठी कसा राहील. आणि मग त्यानंतर तुम्ही याबद्दल खूप वादविवाद तुमच्या कुटुंबात सुरू आहे की हे बरोबर नाहीये, ते बरोबर नाहीये, किती वेस्टेज होत आहे आणि इलेक्ट्रिसिटीचं बिल इतकं जास्त येतं, तुम्ही रूम मध्ये नाही आहे तरी तुमचे लाईट पंखे सुरू आहे, तिकडचा नळ सुरू आहे, पाण्याचं बिल येत आहे, किंवा हे पैसे दिले होते याने गमावून दिले. अशा खूप सारे वादविवाद येतात आणि तुम्हाला असं वाटतंय, पण तुम्ही माझं समजून घ्या. माझं म्हणणं असं आहे की आपण असा जर अंदाधुंद खर्च करू तर आपल्याकडे जेव्हा गरज आहे तेव्हा पैसे येणार नाही, म्हणून मी म्हणते किंवा म्हणतोय. तर महत्वाचं हे आहे की समजा पैसा तुम्हाला हवा आहे की तुमच्या जीवनासाठी असायला हवा, पण पैशाबद्दल तक्रार आहे, वादविवाद आहे, तर तुम्ही ऍक्च्युली ज्या फांदीवर बसलेले आहे तीच फांदी कापताय. तीच फांदी कापताय, कारण जर पैशाचा विषय घेऊन तुमच्या घरी वाद होतात आहे याचा अर्थ तुमच्या घराची ऊर्जा खाली येते. त्यामुळे वैफल्य येणे म्हणजे की तुम्हाला जर असं वाटलं की होतं ना, बरेचदा लॉसेस होतात इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा कुठे, हा यामुळे माझा लॉस झालेला आहे, माझं नुकसान झालेलं आहे, याचा अर्थ हे साफल्य नाही. किंवा कुठली कोणी व्यक्ती गोष्ट विकत घेतली किंवा कोणी तुम्हाला काही ऑफर केला, कुठला कोर्स आहे, कुठली वस्तू आहे, किंवा काही पण चर्चा सुरू आहे, तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये आहे आणि काही घेतलंय, एखादी कार असू देत किंवा साडी असू दे किंवा एखादी घरातली वस्तू असू द्या किंवा एखादा मोबाईलचा गॅजेट असू द्या, अरे बापरे काय महाग आहे ना ते, खूपच महाग आहे. आणि हा एक्सपेरिमेंट मी माझ्या मुलांसोबत केला की एक टाइम होता जेव्हा
मला स्वतःला सवय होती हे महाग आहे, हे स्वस्त आपल्या मनात निर्माण करायची. आणि मी पाहिलं की माझा जो लहान मुलगा आहे, तो फक्त 8-9 वर्षाचा, त्याला काही पैशाबद्दल माहिती नाही. खूप महाग आहे ना, टीचरनी म्हटलेलं आहे की 20 रुपये पाठवा. खूप महाग आहे. आपण शाळेत इतकी फी भरतो, आपण इतके 20 रुपये कुठून आणणार? आणि लक्षात आलं, अरे त्याच्यासाठी 20 रुपये महाग. तर 20 रुपये महाग हे कुठून कनेक्ट झालं? लक्षात आलं, हा, रुपये पाहिले, रुपये पैशाशी रिलेटेड. आईने म्हटलं होतं महाग म्हणजे पैसे म्हणजे महाग. ही डझंट नो द मिनिंग ऑफ इट. पण मुलं काय करतात, प्रत्येक अमाऊंट सोबत महाग स्वस्त हे लावायला लागतात. आणि जेव्हा तुम्ही असं कॉन्व्हर्सेशन करता, आणि तेव्हा मला ह्या गोष्टीचा अवेअरनेस नव्हता, आणि मग मी माझ्या सवयी बदलवल्या. आता माझ्यासमोर कोणी लाख किंवा करोडची पण गोष्ट केली, फॉर एक्झाम्पल, माझ्या घरामध्ये 2 दिवसापासून मर्सिडीज घेण्याबद्दल खूप सारं चर्चा सुरू आहे. तर कितीची आहे, याची आहे, त्याची खूप सारी चर्चा सुरू आहे. आणि यावेळेस पैशाबद्दल मी एकदम स्थितप्रज्ञ आहे. कारण महाग आणि स्वस्त ठरवणारी मी कोण आहे? मी जगातली इतकी महत्वाची व्यक्ती आहे का, जी ठरवेल की या जगात ही वस्तू महाग किंवा ही वस्तू स्वस्त? नाही. माझ्यासारखे या जगात करोडो लोक आहेत. मग मी कसं ठरवू शकते एखादी वस्तू महाग आहे की स्वस्त आहे? सूर्य जो आहे, तो पूर्वेकडून उगवतो. कोणा दुसऱ्यासाठी पश्चिमेकडून उगवतो का? नाही. मग आपण समजा आपल्यानुसार सत्य बनवायला लागलो, तर काय जग आपल्यानुसार वळणार आहे का? नाही. मग आपले सत्यच बदलवून टाकू ना. कारण हे त्रिवार सत्य तर नाहीच आहे. त्रिवार सत्य एकच आहे की सूर्य पूर्वेहून येतो. बरं, ते पण थोडस हे आहे, सूर्य ऍक्च्युली उगवतच नाही, आपणच फिरतोय. पृथ्वीच फिरते. त्यामुळे आपण जे सत्य मानतो ते खरंच सत्य आहे का, हे चाचपडून घ्यायला हवं. कारण महाग आणि स्वस्त हे तुमचं मत आहे, हे सत्य नाही. समजा 500 रुपयाचा पेन एका व्यक्तीसाठी स्वस्त आहे, तर दुसऱ्या व्यक्तीसाठी महाग आहे. 500 रुपये, गॅरंटी देते मी, या ग्रुपच्या सगळ्या लोकांकडे 500ची नोट आहे. तर ती वस्तू स्वस्त आहे की महाग आहे, यावरून तुमच्याकडे पैसे आहे की नाही हे डिसाईड होतं का? नाही. आज जर मी म्हंटल ना 1 करोड, तुम्ही सगळे 1 करोड काढू शकता. वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये तुमचा पैसा आहे. पण तरी 1 करोडचं नाव घेतलं की आपल्याला असं का वाटतं महाग आहे? आणि मग आपण काय करतो, स्वतःची जी वर्थ आहे, म्हणजे आपल्याला असं वाटतं आय एम नॉट गुड इनफ, की मी ठीक, मी जे आहे ना, मी इतकी काही छान नाही आहे किंवा मी इतकी सफल नाही आहे, कारण की माझा एवढा पैसा नाही आहे. सत्य परिस्थिती तर ही आहे की ते फक्त तुमचं मत आहे, ते सत्य नाही. तर आपण कुठल्याही गोष्टीच्या, काही लोक असतात खूप चिकित्सक असतात, कुठेही जातील ना, तर सगळ्यात पहिले ती वस्तू त्यांच्यासाठी उपयोगी आहे की नाही, त्यांना ती आवडली आहे की नाही, हा निर्णय आधी घेत नाही. आधी ते पैशाचा रेट टॅग पाहतील, प्राइस टॅग कितीची आहे. आणि प्रत्येक वस्तूची फक्त प्राइस टॅग पाहतील, आणि मग अरे याच्यावर प्राइस टॅग नाही लावलाय तुम्ही. अरे पण ते प्राइस टॅग बद्दल नाही आहे. आधी तुम्हाला घ्यायचंय की नाही विचार करा. जर घ्यायचंच नाही तर प्राइस टॅगने फरकच पडत नाही. युजफुल आहे का, तुमच्यासाठी उपयोगी आहे का, हे बघा. आणि त्यानंतर मग प्राइस टॅग बघा. पण समजा तुम्ही खूप जास्त चिकित्सक आहात, अरे ही वस्तू तर मला 15 रुपयाची मिळाली, मला तर 13 रुपयाची तिकडे मिळत होती, काय इथे गेली? तर तुम्ही त्या पैशाबद्दल चिकित्सक आहात, वादविवाद करताय, आणि दुसऱ्याला सांगताय तुला काही घेता येत नाही बा, तू नेहमीच तुम्ही ना नेहमी हे असं घेऊन येता जे नेहमी महाग असतं. तर तुम्ही दुसऱ्याच्या मनात पैशाबद्दल एक वाईट मत निर्माण करताय. किंवा तुम्ही सांगताय मुलांना एवढा खर्च नाही करायचा, हे बरोबर नाही, ते तुमच्या पैशाच्या सवयी ठीक नाही. तर तुम्ही स्वतः, दुसऱ्याला सोडून द्या, तुम्ही स्वतःच पैशाबद्दल आनंदी नाहीये त्या क्षणात. तर त्या क्षणातच तुम्ही पैशाबद्दल आनंदी आणि कृतज्ञ नाहीये, तर तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबामध्ये पैसा कसा येणार? तर आता तुम्ही म्हणाल की पण मग त्यांना समजा मला सुधरवायचं असेल, तर मग मला कसं सांगायला हवं? ऑफकोर्स त्याच्यात पुष्कळ सारखे मार्ग, खूप सारे मार्ग आहे. आणि त्यातला एक मार्ग आहे कृतज्ञतेचा, कृतज्ञतेचा आधार घेऊन बोलणे. आणि दुसरा मार्ग आहे कुरकुर करून किंवा तक्रार करून त्या गोष्टीचा आधार घेऊन बोलणे. आपण सगळं कृतज्ञतेचा आधार घेऊन बोलतोय, तर तुम्हाला जे म्हणायचे ते समोरच्या मनापर्यंत जरूर पोहोचेल, आणि त्याच्या पैशाच्या सवयीमध्ये बदल होईल. राईट. पण समजा तुम्ही नेहमी कुरकुर किंवा तक्रारीच्या भावनेमधून बोलताय जे तुम्हाला सांगायचंय, तर तुम्हाला मिळणाऱ्या पैशात कधीच सुधारणा होणार नाही, उलट परिस्थिती आणखी बिघडेल. येस, समोरच वाचूया.
सध्याची तुमची परिस्थिती कशीही असो, पण सध्या जो पैसा तुमच्याकडे आहे त्याबद्दल तो अपुरा असल्याचा विचार मनात येणं हे कृतज्ञतेचे लक्षण आहे. तुम्ही सध्याच्या परिस्थितीबाबतचा विचारच मनातून काढून टाका आणि त्याऐवजी जो काही पैसा तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा. त्यामुळे तुमच्या जवळ असलेल्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल. सध्या जसं मी सांगितलं, आता हे काही काही गोष्टींना बेसिक्स असतात. याचा अर्थ अ, श्रीमंत म्हणजे काय, पैसा जास्त म्हणजे कमी काय, हे सत्य नाही, हे मत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुमची परिस्थिती सध्या कशी असो, जो तुमच्याकडे पैसा आहे, जर तुम्हाला वाटतं की हा अपुरा आहे, हा माझ्यासाठी फारसा नाही, तर तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ नाहीये. म्हणजे कृतज्ञतेचं जे अपोजिट आहे त्याला म्हणतात कृतघ्न. म्हणजे तुम्हाला कृतज्ञतेचा भाव नाही, जे आहे त्याची तुम्हाला किंमत नाही किंवा जाणीव नाहीये. आणि म्हणून तुम्ही हे नका बघू की तुमची परिस्थिती सध्याची काय आहे. तुमचं वर्तमान कसं आहे हे नका पाहू. तुम्ही हे बघा की तुम्हाला भविष्यात काय निर्माण करायचं आहे. आणि जो काही पैसा तुमच्या जीवनामध्ये आहे त्याच्याबद्दलच कृतज्ञता बाळगा. की अरे वा, किती छान, माझ्याकडे हा मोबाईल आहे ज्यामुळे मी कृतज्ञतेचे सेशन शिकू शकले. किती छान झालं, माझ्याकडे हे कपाट आहे त्यामुळे मी या कपाटामध्ये इतके सारे कपडे ठेवू शकते. ओ वाव, मी आभारी आहे, माझ्याकडे किती सारे कपडे आहे. आणि जेव्हा मग मी अलमारीला पूर्ण कपडे काढून परत त्याच्यातलं व्यवस्थित लावायला लागते, एक व्यवस्थित पूर्ण रचायला लागते कपडे, मला लक्षात येतं किती सारे कपडे माझ्याकडे आहे, मला तर लक्षातच नव्हतं. हे कधी घेतलं होतं. आणि त्यानंतर माझी ची भावना अजून बळावते. कारण हे सगळे कपडे आहे, हे कपाट आहे, किंवा हा मोबाईल आहे, किंवा हा इंटरनेटचा डेटा आहे, किंवा ही गादी आहे, ही चादर आहे, प्रत्येक गोष्ट जी आहे ही पैशाने विकत घेतली गेलेली आहे. पण त्याबद्दल मी कृतज्ञ आहे का रोज? माझा वेळ जे आहे त्याबद्दल कृतज्ञतेत जातोय, की माझा जास्तीत जास्त वेळ जे नाहीये त्याच्या तक्रारीत जातोय? हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे आज. पुढचं. ज्याला ज्याला कृतज्ञता पैशांबद्दल आहे त्याला आणखी दिलं जाईल आणि तिच्याकडे किंवा त्याच्याकडे विपुलताही भरपूर राहील. ज्याच्याकडे कृतज्ञता पैशांबद्दल नसेल तर तिच्याकडे किंवा त्याच्याकडे जे काही असेल तेही काढून घेतले जाईल. हम्म. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा तर हे वाक्य जे आहे ना, हे तर तुम्ही म्हणजे असं कुठेतरी लिहून घ्या. आणि मी काय केलेलं आहे की माझ्याकडे एक सन्मायकाचा एक पीस होता, त्यावर मी असं मार्करने लिहून घेतलंय, हुएवर हॅज ग्रॅटिट्यूड विल बी गिव्हन मोर अँड दे विल हॅव अन अबंडन्स. तुम्ही असं मराठीत लिहू शकता. आणि ते आपल्या समोर ठेवा. म्हणजे जेव्हाही तुम्ही कृतज्ञतेत नाहीये ना, तर हे तुमच्यासाठी एक रिमाइंडर म्हणून काम करेल. आणि तुम्हाला दिसेल की अच्छा, म्हणजे ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला विपुलता मिळेल. आणि ज्याच्याकडे कृतज्ञता नाहीये त्याच्याकडे जे आहे तेही काढून घेतलं जाईल. तुम्ही अलर्टनेस मध्ये याल, तुम्ही अवेअरनेस मध्ये याल. आणि मग तुम्हाला कृतज्ञ होण्यासाठी जी एक शक्ती आहे ती आतून आपोआप निर्माण होईल. हा रूल आहे कृतज्ञतेचा. हा तर म्हणजे असा असायला हवा, लक्षात नाही, माहीत असणं जरुरी नाहीये. हा तुमच्या घरामध्ये 3-4 ठिकाणी लावून ठेवा. म्हणजे तुमच्यासाठीच नाही, तुम्हाला तुमच्या पूर्ण कुटुंबामध्ये ट्रान्सफॉर्मेशन क्रिएट करायला कामी येईल. येस, पुढचं. तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना त्याबद्दल कृतज्ञता वाटणे हे खरोखरच आव्हानात्मक आहे. पण तुम्ही कृतज्ञ राहिल्याशिवाय काहीच बदलणार नाही हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट करण्याची प्रेरणा मिळेल. हम्म. आणि बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ना कंपॅशन म्हणजे काय म्हणता येईल, की एक दुसऱ्याची भावना समजून घेण्याची जी एक पद्धत असते ना, ती तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिस करायची आहे का? कारण की हो, माझ्याकडे किंवा कुठं दुसऱ्या व्यक्तीकडे जेव्हा फारच थोडे पैसे होते किंवा बिलकुल पैसे नव्हते, तेव्हा खरंच परिस्थिती वाईट असते. तेव्हा फार कठीण असतं की जे आहे त्याबद्दल कृतज्ञ होणं. का? कारण की पुढचा प्रश्न आहे ना, की उद्याचं काय? तर प्रत्येक वेळेस उद्याचं काय हा जर प्रश्न असेल, तर येस, फार कठीण आहे. ठीक आहे ना, हे फार कठीण आहे, तर मी हे आव्हान म्हणून घेऊ शकते. कारण की कृतज्ञ राहिल्याशिवाय म्हणजे कृतज्ञतेला दुसरा पर्याय नाहीये. आणि समजा मला कृतज्ञ राहायचं, समजा मला माझ्या या परिस्थितीत बदल करायचा आहे, माझ्याकडे फार कमी पैसे आहे, पण मला अजून विपुल पैसे हवेत, तर मग कृतज्ञ राहण्याशिवाय माझा पर्याय नाही. आणि समजा मी कृतज्ञ नाही राहिली, तर माझी ही परिस्थिती कधीही बदलणार नाही आणि माझ्याकडे पैसा कधीही येणार नाही.
है ना? म्हणून कृतज्ञ राहिल्याशिवाय काहीच बदलणार नाही. हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट करण्याची प्रेरणा मिळेल. तर ही गोष्ट आपल्या मनात अशी बिंबवून घ्या की कृतज्ञतेला पर्याय नाही. हे वाक्य फार महत्वाचं आहे. कृतज्ञतेला पर्याय नाही. बस हे एक वाक्यच तुम्हाला खूप प्रेरणा देणार. पुढचं. पैसा हा विषय बऱ्याच जणांना, विशेषतः त्यांच्याकडे तो पुरेसा नाही, त्यांना जरा अवघड वाटू शकतो. म्हणूनच जादूच्या पैशाबाबत कृती करताना दोन पायऱ्या पार कराव्या लागतील. जादूच्या पैशांबाबत जे आचरण करायचे आहे त्याबाबत तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला सकाळीच सगळं वाचणं महत्वाचं आहे, कारण नंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला जादूच्या पैशाबाबतची कृती करायची आहे. हम्म. तर आज त्यांनी हे म्हटलंय की पैसा जो आहे ना, तो पुरेसा नाही असं सगळ्यांनाच वाटतं. मॅक्झिमम लोकांना, बऱ्याच लोकांना हेच वाटतं की हा जो पैसा आहे हा विपुल नाहीये. पण आज काय करणार आहे आपण, पैसा कसा विपुल आहे याचे इतके विचार सकाळच्या वेळेसच निर्माण कराल की दिवसभर तुम्ही त्याच ऊर्जेला घेऊन आज आपल्या दिवसाला बघाल आणि आपल्या सगळ्या कामांना तुम्ही अशा प्रकारे ऍड्रेस कराल की माझ्याकडे खूप आहे, माझ्याकडे किती आहे. आणि का हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही सकाळी सकाळी नाही केलं तर तुम्हाला तुमचं जे अंतर्मन आहे ना, ते त्यासाठी ट्रेन होणार नाही. बरोबर. म्हणून संपूर्ण दिवसभर जर तुम्हाला जादूच्या पैशाबाबत अगदी विपुलतेत आणि आनंदात राहायचंय तर आधी कृतज्ञतेची कृती करायची. तर कसं करायचं, तर आपण आज पुढे एक छोटस आपण मेडिटेशन घेऊया. तर प्राजक्ता मॅडम पुढचं वाचून घ्या तुम्ही, मग आपण पाहू. ओके, चालेल. किती मॅम, थोडं स्क्रोल डाऊन करता का? शांत बसा आणि लहानपणीचा तुमच्याकडे थोडा किंवा जास्त पैसा होता त्यापूर्वीचा काळ आठवा. तुमच्यासाठी जेव्हा खर्च केले गेले ती प्रत्येक आठवण जागी करा आणि त्या प्रत्येक प्रसंगाबाबत अगदी मनापासून, हृदयातून आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. तर आता आपण काय करणार आहे की हा ही एक खूप सुंदर एक मेडिटेशन आहे, मनी मेडिटेशन म्हणू शकतो आपण. तर आपण हे करणार आहे. तर काय करा, तुम्हाला सगळ्यांना डोळे बंद करून शांतीने बसायचंय. आणि जेव्हा मी हे शब्द म्हणेल ना, तर तुम्हाला तुमच्या बालपणात जायचंय आणि तुमच्या भूतकाळात जायचंय आणि त्या त्या विषयाला बघायचंय. ठीक आहे. तर आता यामध्ये कीर्ती मॅडम तुम्ही फक्त एक असं स्क्रोल करून टाका की मला तो पूर्ण जो मॅटर आहे एका पेजवर मिळून जाणार. तुम्ही त्याला थोडंसं म्हणजे कॉम्प्रेस केलं ना तरी चालेल. हा. हा. हा बस, कारण बाकी कोणी वाचणार नाहीये, मीच वाचणार आहे. अजून तुम्ही कमी करा, मी लॅपटॉपवर आहे, मला सगळं दिसणार. हा. बस बस. नंतर आपण परत याला वरती करून घेऊ जेव्हा मी म्हणेन. ओके. तर सगळेजण आता डोळे बंद करा. नाकाने एक लांब श्वास आत घ्या. जसा हा श्वास आत जातोय ना, ही हवा तुमच्या शरीराच्या आत प्रवेश करते. श्वास आत घेत चला, घेत चला, घेत चला. अशा या वेळेपर्यंत जेव्हा तुम्हाला वाटेल आता घेणंच शक्य नाही, तेव्हा हळूहळू सोडा, एकदम नाही. त्या हवेचं जे तापमान आहे ते बदललेलं आहे. आता हवा थोडी गरम वाटते. हळूहळू 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 हवा सोडा. आता परत एक लांब श्वास आत घ्या आणि परत ही हवा सोडा. वाह, काय छान वाटतंय ना. मन ताजंतवानं होत आहे. आता एक तिसरा श्वास आत, आता बाहेर सोडा. डोळे बंदच असू द्या. आता ही जी श्वास घेण्याची आणि सोडण्याची प्रक्रिया होती, यामध्ये तुम्हाला दिसेल की मी जेव्हा म्हटलंय की हा श्वास घ्या आणि सोडा, तुम्हाला तुमच्या काल तुम्ही श्वास घेत होता कसं वाटत होतं हे आठवत नव्हतं, कारण तुमचं आजच्या श्वासाकडे लक्ष आहे. तर आज तुम्ही आज मध्ये आहात, पण आता सध्या मी तुम्हाला थोडं भूतकाळात नेणार आहे. स्वतःच्या बालपणात जा. आठवा ते घर कसं आहे. तुमचे आई बाबा बहीण भाऊ. जेवणाची वेळ झालेली आहे. तुम्हाला जेवण वाढलं गेलंय. तुम्हाला असं नेहमी जेवायला मिळायचं का रोज? जेवताना आई बाबा आणि सगळे सोबत आहेत, आनंदी आहे. रोज तुम्हाला असं छान जेवायला मिळायचं? कुठला पदार्थ तुमच्या आवडीचा होता त्यातला? अच्छा, तुम्ही घरात राहायचे का?
तुम्हाला घर मिळालं राहायला, आणि घरामध्ये पांघरुण, गादी, उशी, पंखा, हे सगळं होतं. शाळेत जात होते तुम्ही, अनेक वर्ष शिक्षण मिळालं का तुम्हाला? पहिला वर्ग, दुसरा वर्ग, हळूहळू चौथा, पाचवा, आणि मग नंतर 10व्या वर्गापर्यंत. प्रत्येक दिवशी तुम्ही शाळेत कसे जायचे? सायकल, किंवा पायी, किंवा आई बाबा सोडून द्यायचे, किंवा स्कूटरवर जायचे, किंवा स्कूल बसनी जायचे? काही ऑटो किंवा रिक्षा येत होता का? तुमच्याकडे शाळेची पुस्तकं होती तेव्हा? आई जेवणाचा डबा द्यायची, आणि शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी असायच्या का? पाटी, पेन्सिल, पुस्तकं, वही, एक कंपास बॉक्स, पेन्सिल, इरेझर, पेन, आणि रोज शाळेत जाताना पुस्तकं, वह्या, हे सगळ्या, जेवणाचा डब्बा, सगळं. आणि त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर सुट्ट्या लागल्या. किती आनंद व्हायचा सुट्ट्या लागल्या की. आणि मग तुम्ही आजोळी जायचे, मामाकडे, मावशीकडे, आजी आजोबांकडे, किंवा कुठल्या नातेवाईकांकडे? लहानपणी सुट्टीत कुठे दुसरीकडे तुम्ही फिरायला जायचे का? लहानपणी तुमच्या वाढदिवसाला मिळालेला, तुमचा वाढदिवस आलेला आहे, आणि फार आनंद होतोय तुम्हाला की वाढदिवस आलाय. कोणत्या भेटीमुळे तुम्ही अगदी हुरळून आणि थरारून गेले होते, की तुम्हाला वाटलं, वा, हा ड्रेस किंवा ही वस्तू मला हवी होती आणि मला माझ्या वाढदिवसाला मिळालेली आहे. तुमच्या तुमच्या वाढदिवसाला तुमच्या घरी खूप लोक आलेत, तुमचे मित्रमैत्रिणी. तुम्ही एक खूप सुंदर नवीन तुमच्या आवडीचा ड्रेस घातलाय, आणि तुम्हाला फार फार भारी वाटतंय, स्पेशल वाटतंय. तुमच्या लहानपणी तुमच्याकडे सायकल, खेळणी, किंवा पाळीव प्राणी होते? कसं वाटायचं स्वतःच्या सायकलीवर जायला, किंवा स्वतःची खेळणी खेळताना? ती किती छान सुंदर संपत्ती होती. आणि जसजसे तुम्ही मोठे व्हायला लागले, वाढू लागले, तसं तसा तुमच्या कपड्यांचा आकारही झपाट्याने बदलू लागला. त्यानुसार जसे जसे कपड्यांचा आकार बदलू लागला, तुम्हाला नवीन नवीन मोठे कपडे मिळत राहिले का? तुम्ही कुठला सिनेमा, चित्रपट पाहिला? खेळ खेळायला, संगीत, वाद्य शिकायला जायचे, सॉरी. कुठलं कुठलं वाद्य शिकले तुम्ही? कुठलं संगीत शिकायला जायचे? किंवा एखादा छंद तुम्ही जोपासला होता? बॅडमिंटन, खो खो, क्रिकेट, लगोरी, किंवा कुठला गाण्याचा क्लास, भरतनाट्यम, किंवा चित्रकलेचा क्लास? खूप आनंद व्हायचा तुम्हाला, बरोबर? तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन औषधे घ्यायचे? तुम्हाला दवाखान्यात नेलं तुमच्या आईबाबांनी कधी? कधी दातांच्या डॉक्टरकडे गेले होते? कुठल्याही डॉक्टरकडे गेले तर तुम्हाला पैसे द्यावे लागले त्याचे कधी? की आईबाबांनी किंवा दुसऱ्यांनी दिले? तुमचा टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, यासारख्या रोज लागणाऱ्या वस्तू तुमच्याकडे होत्या का? तुम्ही कधी कारने प्रवास केला, किंवा स्कूटर, किंवा सायकल? तुम्ही कधी लहान असताना टीव्ही पाहिला? तुमच्याकडे फोन होता, तो वायरवाला फोन. त्यावर कधी कोणाशी बोलणं झालं? कधी तुम्ही तुमच्या घरात इलेक्ट्रिसिटी, लाईट, किंवा पाण्याचा वापर केला का? तुम्हाला माहितीये, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या तुम्हाला फ्रीमध्ये मिळाल्या, फुकटात मिळाल्या, आणि तुम्ही याबद्दल कधीही कुणालाही पैसे दिलेले नव्हते. आता आठवा डोळे बंद असतानाच, की कुठले लोक होते ज्यांनी तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी पैसे दिले? आणि अचानक तुमच्या डोळ्यासमोर तुमचे आई बाबा, किंवा तुमचे आजी आजोबा, कोणीतरी तुमच्या डोळ्यासमोर प्रकट होतील. आता जसे ते प्रकट झाले ना, मनातून असं नाही, असं स्वतःला बघा की ते तुमच्या डोळ्यासमोर आलेले आहे, तुम्ही त्या घरात आहे, आणि तुम्ही त्यांना वाकून आनंदाने आणि कृतज्ञतेने नमस्कार करताय. तुमच्या कल्पनेत करायचंय, आई आणि बाबांना तुम्हाला नमस्कार करायचा, आणि त्यांना म्हणायचंय की
मी खूप कृतज्ञ आहे की आजपर्यंत तुम्ही माझी इतकी चांगली काळजी घेतली, मला इतकं छान मोठं केलं. आणि याबद्दल तुम्ही माझ्याबद्दल कधीच मी तुम्हाला पैसे दिल्याची अपेक्षा केली नाही. इतकं सारं, इतके दिवस माझ्यासाठी रोज स्वयंपाक, माझ्यासाठी मला रोज खायला देणं, मला रोज शाळेत पाठवणं, माझ्यासाठी इतके सारे पुस्तकं, माझ्या आनंदासाठी तुम्ही खूप झटलात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आय एम रिअली सॉरी. मला माफ करा की मी इतके वर्ष तुम्हाला याबद्दल धन्यवाद व्यक्त नाही केलं. पण आज मी इथे आहे धन्यवाद करायला. मला लक्षात येत आहे की मी खरंच एक खूप श्रीमंत व्यक्ती आहे आणि माझी श्रीमंतीचं श्रेय तुम्हाला जातं. मी खूप श्रीमंत आहे. तुमच्यामुळे मी श्रीमंत आहे. त्यांना नमस्कार करा. आता आपल्या अ, सध्याच्या सत्परिस्थितीमध्ये येऊन सध्याच्या क्षणात या. तुमचा श्वास आत जातोय की बाहेर एकदा बघा श्वासाकडे. श्वासाला आत घ्या, बाहेर सोडा. परत आत घ्या, परत बाहेर सोडा. परत आत घ्या एक लांब श्वास. थोडा पकडून ठेवा. म्हणा थँक्यू, धन्यवाद. माझ्याकडे इतके सारे पैसे आहे, मी श्रीमंत आहे. आणि आता या श्वासाला सोडून द्या. हळूहळू डोळे उघडा. काय केलंय आपण या सरावातून? आपण काय केलंय? जेव्हा मी तुम्हाला म्हटलं श्वास घ्या, रोखून ठेवा, म्हणजे थांबवून ठेवा, आणि आता तुम्ही म्हणा मी खूप श्रीमंत आहे. आणि मग तुम्ही जेव्हा श्वास सोडला तर तुम्ही मी श्रीमंत आहे ही ऊर्जा तुम्ही युनिव्हर्समध्ये पाठवलेली आहे. आता ही ऊर्जा जशी बाहेर गेली तुमच्या श्वासाच्या रूपात, हीच ऊर्जा तुमच्याकडे परत येणार आहे. पण ही ऊर्जा म्हणजे त्यावेळेस मी श्रीमंत हे का वाटलं? कारण की तुम्ही सगळं पाहिलं की मला किती काही मिळालं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचे दोन व्यक्ती, तुमची आई आणि वडील, तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला म्हणजे ऍक्च्युली काय केलं? तुम्ही कृतज्ञता आतून व्यक्त केली. फक्त थँक्यू आई, थँक्यू बाबा नाही म्हटलं. तुम्ही आतून व्यक्त केली. नमस्कार करणे म्हणजे काय? तुम्ही त्या ऊर्जेच्या वर्तुळाला संपूर्ण केला. आणि म्हणून तुम्हाला जेव्हा ती कृतज्ञता आतून फील झाली की हो इतकं सगळं तर यांच्याचमुळे शक्य झालं. आता तुमच्यासाठी म्हणणं सोपं आहे की मी श्रीमंत आहे, कारण ते आता भावनेत आहे. आणि ही ऊर्जा तुमच्याकडे परत येणार, परत येणार. प्राजक्ता मॅडम पुढचं वाचा प्लीज. आता हे जे तुम्ही म्हणणार आहेत ना प्राजक्ता मॅडम, याला आता अगदी असं ऐका जसं या अनुभवाशी निगडित आहे. हेच वाचायचं का मॅम? खाली हे जायचं ना? झालंय सगळं, हे झालं, हा. आता पुढे. किती मॅम थोडं या सर्व गोष्टींपासून वाचू ना? नाही, या सर्व गोष्टींना पैसे पडतात. ठीक आहे. या सर्व गोष्टींना पैसे पडतात आणि तुम्हाला त्या मिळाल्या. कोणतीही किंमत चुकती न करता तुम्ही जरा भूतकाळात जा, तुमच्या लहानपणीच्या आणि तरुणपणातील स्मृती जागवा. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला कितीतरी गोष्टी मिळाल्या आहेत, त्यांचे ज्याची बरोबरी कष्टाने ज्याच्या बरोबरी कष्टाने मिळालेल्या पैशांशी होऊ शकते. या प्रत्येक प्रसंगाबाबत आणि त्यांच्या स्मृतीबाबत कृतज्ञ राहा. भूतकाळात मिळालेल्या गोष्टींबद्दल जर तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त केलीत, तर भविष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल. वैश्विक नियमानेच त्यांचा हवाला दिला आहे. छान. तर त्यांना हेच म्हणायचं आहे की भूतकाळात मिळालेल्या गोष्टींबद्दल जर तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त केली तरच भविष्यात मिळणाऱ्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल. आणि तोच सराव आपण आत्ता केलेला आहे थोड्या वेळापूर्वी. म्हणून तुम्हाला श्वास घेण्याची जी पद्धती सांगितली आणि त्यानंतर तुम्हाला, म्हणजे आता हे या पुस्तकात दिलेलं नाहीये, आई वडिलांना नमस्कार, हे का? कारण ते तुमचे सोर्स आहे. जेव्हा तुमच्यासोबत त्यांचा जो कृतज्ञतेचा भाव निर्माण होईल, आता तुम्ही बघा पुढच्या 1 महिन्यामध्ये किंवा पुढच्या 7 दिवसांमध्ये तुमची कृतज्ञतेची भावना जितकी डीप असेल या एक्सरसाइजमध्ये, या सरावामध्ये, तितके जास्त तुम्हाला पैशाचे सरप्राइझिंग मोमेंट्स मिळतील कमिंग 7 डेज किंवा कमिंग 30 डेज मध्ये. आणि वैश्विक नियमानेच त्याचा हवाला दिलाय आणि हा हवाला म्हणजे हे प्रूफ तुम्हाला जरूर मिळेल. पुढचं. जादूच्या पैशाची कृती करायची तर $1ची नोट घ्या, नंतर एक स्टिकर घ्या आणि त्या स्टिकरवर लिहा, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे.
आज आपल्याला हा असाइनमेंट आहे आणि ही कृती आहे की याच्यामध्ये कुठलं पण नोट घ्या, 10 रुपयाची, 20 रुपयाची, 50, 100, 500, कुठली पण, आणि त्यावर लिहा की जसं इंग्लिशमध्ये म्हणतात, थँक्यू फॉर ऑल द मनी आय हॅव बीन गिव्हन थ्रू आउट माय लाईफ. म्हणजे माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. आणि आजचं जे मेडिटेशन होतं, जर त्याच्यात तुम्ही पूर्ण लक्ष देऊन कृतज्ञता व्यक्त केली असेल, तर प्रत्येक वेळेस या नोटकडे बघताना तुम्हाला ती कृतज्ञता जरूर अनुभवायला मिळेल. आता काय करायचंय पुढे पाहूया. तो स्टिकर तो स्टिकर त्या नोटेवर चिटकवा. नंतर ही नोट आज तुमच्या पाकिटामध्ये, पर्समध्ये किंवा खिशात ठेवा आणि किमान सकाळी एकदा, दुपारी एकदा किंवा तुम्हाला हवं असेल तितक्या वेळा ती बाहेर काढा. ती जादूची नोट हातात घ्या. त्यात त्यातील स्टिकरवर लिहिलेले शब्द वाचा आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेल्या विपुल पैशांबद्दल खरीखुरी कृतज्ञता व्यक्त करा. जितकी तुमची भावना प्रामाणिक आणि सच्ची असेल, तितक्या जलद गतीने चमत्कार झाल्यासारखी तुमच्या जवळील पैशांच्या स्थितीत वाढ होईल. हम्म. तर तुम्हाला समजलंच आहे असाइनमेंट, तरी सांगते की ही जी स्टिकर आहे ज्यावर आपण लिहिलंय, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे, हे त्या नोटवर स्टिकर चिपकवायचं आहे. आणि सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री झोपताना असं दिवसातून कमीत कमी 4दा त्याला बघायचं आहे. समजा यापेक्षा जास्त वेळा तुम्ही त्याला पाहू शकता तर फारच उत्तम. तुम्ही त्याला कुठेही ठेवू शकता, तुमच्या पाकिटात, पर्समध्ये, खिशात किंवा तुमच्या टेबलवर जिथे तुम्ही काम करता. आणि मग ते जेव्हाही स्टिकरवर लिहिलेले तुम्ही शब्द वाचाल, खरोखरी कृतज्ञता अनुभव करा, व्यक्त करा. जितकी तुमची भावना प्रामाणिक आणि सच्ची असेल, तितक्या जलद गतीने तुमच्या जीवनात चमत्कार होणार आहे पैशाच्या बाबतीत. कसं होणार आहे पुढे वाचूया. तुमचा पैसा पुढे कसा वाढणार आहे हे तुम्हाला आधी कळणार नाही, पण तुम्हाला आणखीन पैसे मिळावेत यासाठी इतर परिस्थितीत बदल होत आहे हे मात्र तुम्हाला जाणवेल. आतापर्यंत तुमच्याकडेच असलेला पैसा, पण ज्याची तुम्हाला जाणीव नव्हती, तो पैसा तुम्हाला मिळू लागेल. अनपेक्षित असे रोख पैसे, चेक मिळतील, सवलती, सूट मिळेल. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंच्या किमती कमी होतील आणि तुम्हाला ज्यासाठी लाग पैसा मोजावा लागला असता, त्या सर्व प्रकारच्या भौतिक गोष्टी तुम्हाला मिळतील. अरे वा. तर ते म्हणतात आहे की तुमचा जो पैसा आहे तो पैसा खूप वेगळ्या वेगळ्या मार्गांनी तुमच्याकडे येईल. असं नाही आहे पैसा म्हणजे अशा जादू होऊन तुमच्या हातात अशा अचानक नोट्स नाही येऊन जाणार. पण तर कसा येईल पैसा तुमच्या ह्याच्यात? तुम्हाला असं अनएक्सपेक्टेड मनी, म्हणजे तुम्हाला अपेक्षितच नाहीये आणि अचानक तुमचे खूप जुने कुणाला दिलेले पैसे तुम्हाला परत येतील. कुठला तरी चेक येऊन जाईल, तुमचा टॅक्स टॅक्स रिफंड येऊ शकतो, किंवा तुम्ही समजा इन्व्हेस्ट केलेले असेल त्याचा डिव्हिडंड येऊ शकतो, किंवा तुम्ही कुठे काही घ्यायला गेले आणि तुम्हाला एकदम अनएक्सपेक्टेड डिस्काउंट मिळाला, किंवा कोणी तुम्हाला फ्री मध्ये काहीतरी खूप सुंदर वस्तू गिफ्ट केली. तुम्हाला जी वस्तू घ्यायचीच होती तुम्ही गेले आणि त्यावेळेस ती वस्तू एकदम कमी किमतीमध्ये मिळते तुम्हाला. कुठलं दुकान बंद होत आहे आणि तुम्हाला कळत आहे ते दुकान बंद होणार आहे, त्यांनी अगदी सवलतीमध्ये वस्तू घ्यायला आणि तुम्ही पटकन गेले आणि फार सारं घेऊन आले आणि तुम्हाला खूप वर्षापासून ते घ्यायचं होतं. असं काही होऊ शकतं. तर अशा संधी ज्या तुम्हाला येणार आहे कमी या येणाऱ्या 7 दिवसात किंवा 30 दिवसात, लक्षात ठेवा त्या संधी तुमच्याकडे यासाठी येत आहे कारण आजचा जो तुम्ही सराव आहे तो फार छान करताय. तर ते तुम्हाला युनिव्हर्स कडून मिळालेलं बक्षीस आहे, पैशाच्या भौतिक रूपात. पुढचं. आजच्या दिवसापासून ही जादूची डॉलरची नोट अशा ठिकाणी ठेवा की तुम्हाला ती रोज दिसेल आणि तुम्हाला जो विपुल प्रमाणात मिळाला आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहण्याची आठवण तुम्हाला सतत होईल. जितक्या अधिक वेळा तुम्ही या जादूच्या नोटेकडे पाहाल आणि तुम्हाला मिळालेल्या पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल, तितकी अधिक जादू पुढेही घडत राहील. हे कधीही विसरू नका. लक्षात ठेवा, विपुल कृतज्ञता म्हणजे विपुल पैसा. हम्म. तर आज बघा, तुम्ही जितके जास्त वेळा या नोटकडे पाहू शकाल, जितकी जास्त कृतज्ञता तुम्ही अनुभव करू शकता, व्यक्त करू शकता, तितकं जास्त तुमच्या समोर पैशाचे जादू घडत राहतील. हे विसरू नका, लक्षात ठेवा. विपुल कृतज्ञता म्हणजे विपुल पैसा. किती सुंदर वाक्य आहे. विपुल कृतज्ञता म्हणजे विपुल पैसा. बस हे वाक्य लक्षात ठेवा आणि कुठेतरी लिहून ठेवा. आणि जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल ना, तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये पैशाची जादू होणार आहे. पुढे. तुमच्यावर जेव्हा तुमच्यावर जेव्हा जेव्हा एखादा
पैशाशी संबंधित असा प्रसंग येईल आणि त्यावेळी तुम्ही तुमच्या बोलण्यातून किंवा विचारातून त्याबद्दल तक्रार कराल, तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा की मी ही जी तक्रार करतो आहे त्याची किंमत चुकती करायची माझी तयारी आहे का? कारण या एखाद्या तक्रारीने देखील तुमच्याकडे येणारा पैशांचा प्रवाह मंद होऊ शकतो किंवा थांबूही शकतो. तर हे आपल्याला एक वॉर्निंग आहे. वॉर्निंग याच्यासाठी आहे, कारण कधी ना कधी तर असा प्रसंग येईल जेव्हा तुम्हाला वाटेल की अरे चुकून मी ना माझ्या पैशाबद्दल माझ्याकडे कमी आहे हा मी विचार निर्माण केला, किंवा पैशाबद्दल मी कुणाला रागावलं, किंवा मी असं म्हटलं की अरे असं कसं माझ्याकडे का नाही येत आहे, कुणाला तरी धनलाभ झाला आणि म्हटलं त्यांना आला मला कसं नाही आला. अशी कुठली पण भावना तुम्ही समजा निर्माण केली तर ती तक्रार आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही तक्रार करता तेव्हा तेव्हा तुम्ही त्या पैशाच्या तक्रारेबद्दल त्याची किंमत चुकवणं, म्हणजे जर मी तक्रार दिलेली आहे तर आता एम आय रेडी टू एक्सपिरियन्स द लॉस. मी तयार आहे का? पैशाचा माझा जो पण साठा आहे तो कमी झाला तर मला चालेल का? माझा पैशाचा साठा कमी झाला तर चालेल का? पैशात मला नुकसान झालं तर चालेल का? नाही 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 चालणार. मग तक्रार मागे घे. तक्रार मागे घे लगेच. हा प्रश्न आपणच स्वतःला विचारायचा. माझ्या पैशाचा साठा कमी झाला तर चालेल का? किंवा दुसरा प्रश्न आहे, माझं पैशाचं नुकसान झालं तर चालेल का? मग नाही 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 चालणार. ओके, मग ही तक्रार मागे घे आधी. हो तक्रार मागे, पण कसं? मी कृतज्ञ आहे की आज माझ्याकडे हा पेन आहे ज्याने मी माझं रोज कृतज्ञतेचे वाक्य लिहू शकते. कारण हा पेन सुद्धा कुणाच्या तरी मेहनतीच्या पैशाने विकत घेण्यात आलाय. आजूबाजूला जी पण वस्तू दिसते त्याच्याबद्दल पटकन कृतज्ञता म्हणणं सुरू करा. आणि एक तक्रारीने देखील तुमच्या इकडे येणारा पैशाचा प्रवाह मंद होऊ शकतो किंवा थांबूही शकतो. इट इज लाईक अ डेंजर साईन रिटन समवेअर की इकडे आग लागलेली आहे, तिथे जाऊ नका. किंवा इथे जेव्हा तुम्ही गाडीने प्रवास करता तर लिहिलेलं आहे इथे खूप मोठी दरी आहे, तर या ठिकाणी सांभाळून गाडी चालवा. कारण जर नाही चालवली तर तुमची गाडी पलटू शकते. आता तुम्ही पलटू शकते गाडी म्हणून चालवणं बंद कराल आणि तिथेच थांबाल का? नाही, तुम्ही समोर समोर जाल पण तुम्ही केअरफुल राहाल. तसंच तुम्हाला करायचंय. आता तुमची जीवनाची गाडी तुम्हाला सांभाळून चालवायची आहे की आता मी कुठेही पडायला नको. कारण एक सुद्धा माझी चूक जी आहे ना, समजा एकही चूक मी गाडी चालवण्यात केली तर माझी गाडी जी आहे ती दरीत कोसळू शकते. दरीत कोसळलेल्या गाडी मधून कोणी व्यक्ती वर येऊ शकतो का आपोआप? नाही. याचा अर्थ एक सुद्धा मी तक्रार केली तर माझा पैशाचा प्रवाह मंद होऊ शकतो. तर मला आता काय राहायचंय? मला सजग राहायचंय. सजग राहून बघायचंय की मी किती कृतज्ञता व्यक्त करू शकते. येस प्लीज. आजच्या दिवशी स्वतःशीच निश्चय करा आणि इथून पुढे जेव्हा कधी कोणत्याही प्रकारे तुम्हाला पैसा मिळेल, मग तो तुमचा पगार असेल, परतावा किंवा सवलत असेल, किंवा ज्याला पैसे पडतात अशी एखाद्याने दिलेली काही गोष्ट असेल, तुम्ही त्याबद्दल खरीखुरी कृतज्ञता व्यक्त कराल. यातील प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला पैसा मिळालेला असतो आणि या प्रत्येक उदाहरणात तुम्हाला कृतज्ञ जादूची शक्ती वापरायची संधी मिळते. आत्ताच मिळालेल्या पैशांबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या खिशात आणखी 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 वाढ होत राहते. हम्म. तर आज आपल्याला निश्चय करायचा आहे. किती सुंदर शब्द आहे. स्वतःशी निश्चय करा. स्वतः एक डिसिजन घ्या की इथून पुढे जेव्हाही कधीही कोणत्याही प्रकारे पैसा मिळेल तर तो मग पगार असू शकतो किंवा एखादी तुम्हाला सवलत मिळू शकते, किंवा तुम्हाला अ, काही वस्तू घ्यायची आणि तुम्हाला ती गिफ्ट मध्ये मिळालेली आहे. तुम्हाला अशी कुठली एखाद्या व्यक्तीने काही मिळालं पैशाच्या रूपात कुठली पण वस्तू मिळाली त्याबद्दल तुम्ही खरोखर कृतज्ञ व्यक्त कराल. आणि कृतज्ञता व्यक्त करताना तुम्हाला जो पण अ, या उदाहरणात प्रत्येक उदाहरणात तुम्हाला कृतज्ञता रूपी जादूची शक्ती वापरण्याची संधी मिळत असते. ती संधी आहे. अरे कृतज्ञतेची असा विचार करा की मी गाडी चालवते आणि समजा मी तक्रार केली तर गाडी दरीत पडणार, आणि मी जर कृतज्ञता व्यक्त केली तर हळूहळू मला एक सुंदर रस्ता सरळ सरळ होताना दिसणार. जर तुम्ही अशी कल्पना करत राहाल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमची गाडी सुंदर संथ रीतीने समोर जातानाच पाहायला आवडेल. त्यानुसार प्रत्येक जीवनात आपल्या जीवनात प्रत्येक प्रसंग जो आहे, पैशाचा लॉस असो की पैशाचा गेन आहे, ती तुमच्यासाठी संधी आहे. पैशाच्या बाबतीत तुम्हाला खूप धनलाभ झाला तरी, तुमचं नुकसान झालं तरी पण दोन्ही याच्यात ती संधी आहे पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची. कारण समजा लॉस झाला याचा अर्थ मी आधी खूप तक्रार केली म्हणून लॉस झाला, तर आज हे रिमाइंडर आहे की कसं मी कृतज्ञ अजून जास्त होऊ शकते जेणेकरून हा लॉस प्रॉफिट मध्ये कन्वर्ट होईल. धनलाभ झाला, अरे वा
मग तुम्ही अजून कृतज्ञता व्यक्त कराल तर युनिव्हर्सला तुम्ही मेसेज देताय की तुम्हाला धनलाभ आवडतो, मग तुम्हाला जास्तीत जास्त धनलाभ होईल. जादूची कृती क्रमांक 5. जादूची धनसंपत्ती. 1. जादूच्या कृतीचा 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चारण करा. क्रमांक 1. तुमच्या वरदानांची मोजदाद गणती करा. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. 2. शांत बसा. शांत बसा. काही क्षण तुमचे लहानपण आठवा, ज्यासाठी तुम्हाला पैसा मोजावा लागला नव्हता. अशा तुम्हाला मिळालेल्या सर्व वस्तू आठवा. 3. जेव्हा तुमच्यासाठी पैसे खर्च करण्यात आले अशा प्रत्येक आठवणीसाठी, प्रत्येक प्रसंगासाठी अगदी मनापासून अंतःकरणातून आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. 4. $1ची नोट किंवा अशीच कमी रकमेची नोट घ्या. एक स्टिकर घ्या. त्यावर ठळक अक्षरात लिहा, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे. 5. ही डॉलरची नोट तुमच्या जवळ ठेवा आणि ती आज सकाळी एकदा, दुपारी एकदा किंवा तुम्हाला हवी तितक्या वेळा बाहेर काढा आणि हातात धरा. त्यावर लिहिलेले शब्द वाचा आणि तुम्हाला जो विपुल प्रमाणात मिळालेला पैसा आहे त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. 6. आजपासून ही जादूची डॉलर नोट तुम्हाला रोज सहजी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. ती तुम्हाला विपुल विपुल प्रमाणात मिळालेल्या पैशाबद्दल कायम कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण करू देईल. 7. आज रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात जी चांगली गोष्ट घडली त्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. हा, तर आजचं असाइनमेंट सगळ्यांना कळलंय. बस जे आज आपण मेडिटेशन केलं तसं शांत बसून लहानपणी मला काय काय पैशाच्या मार्गे ज्याही वस्तू मिळतात त्याबद्दल मला पैसा मोजावा लागला नाही, अशा सगळ्या मिळालेल्या सर्व वस्तू आठवा. आणि जे खर्च करण्यात आले पैसे, अशा प्रत्येक आठवणीसाठी, प्रसंगासाठी अंतःकरणातून आभारी आहे, मनापासून अंतःकरणातून आभारी. हे शब्द फारच सुंदर आहे. मनापासून अंतःकरणातून आभारी. बस हे समजा तुम्ही लक्षात आला ना, तर थँक्यू हा एक फक्त शब्द नाही, धन्यवाद हा फक्त शब्द नाही, ही एक भावना आहे, लक्षात घ्या. आणि मग तुमचं नेहमीच जादुई दगड ते करायचंय आपल्याला. सकाळचे 10 कृतज्ञताचे वाक्य लिहायचे आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे, ही एक स्टिकर नोट एका नोटवर, ही जी स्टिकर आहे हे एका नोटवर चिपकवायचं आहे आणि याला बरेचदा दिवसातून बघायचं. तर तुम्हाला असाइनमेंट समजलेलंच असेल. काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. कोणाला प्रश्न असतील तर हँड रेज करू शकता किंवा चॅटमध्ये टाका. येस स्वप्नील. गुड आफ्टरनून मॅडम. डॉक्टर. मॅडम एक प्रश्न होता की समजा बोला. आपल्या आयुष्यात म्हणजे असं म्हणजे आपले काही ड्रीम्स असतात. ओके. हम्म. आणि हम्म. ड्रीमसाठी आपण कुठं म्हणजे इन्व्हेस्टमेंट करतो आणि आपली फसवणूक होती. हम्म. हा, तर त्याच्यानी म्हणजे आपल्या मध्ये एक प्रकारचं टग ऑफ वॉर बोलतो ना की निर्माण होतो, की आपलं लॉस होतो, की आपण एवढे कमाई केली आणि आपलं नुकसान झालं. तर बरोबर. अशा परिस्थितीमध्ये मग आपण ज्यावेळी म्हणजे आता तो पैसा तो गेला, तो हम्म. भेटेल का वेगळ्या मार्गाने भेटेल ते सांगू नाही शकत. ओके. हम्म. तर ते मनात दरवेळी असं रिपीट होतच राहते ती सायकल कंटिन्युअस. हम्म. ओके. आपण ज्यावेळी पैशाबद्दल आणि फ्युचरमध्ये म्हणजे आता जी परिस्थिती आहे, ओके, त्या हम्म. परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळी पैसे खर्च करायला जातो किंवा कोणत्या व्यक्तीला पैसे द्यायला जातो, हम्म. त्या व्यक्तीवर आपला पूर्णपणे विश्वास बसत नाही, कारण आपल्यासोबत हे अशी एक घटना घडलेली आहे हम्म. किंवा
कधी कधी आपण बोललो ना की आपला बिहेवियर एकदम सावळा भोवळा असेल, तर कधी हम्म. कधी लोक त्याचा फायदा घेतात. हम्म. ओके. आपल्याला काहीतरी ऑफर दाखवतात किंवा हम्म. पैसे करून घेतात. ओके. हम्म. तर परिस्थितीमध्ये कसं आहे की आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतो, असं एक भावना निर्माण होती. ओके. हम्म. मग काय काय लोक इन्फ्लुएन्स करतात, हम्म. इन्फ्लुएन्स करून पैसे काढून घेतात आणि आपल्या हम्म. मनात ती प्रकारची भीती निर्माण होती. हम्म. ओके. कारण हम्म. आपण दरवेळी म्हणजे लहानपणापासून आपली कंडिशनिंगच अशी असती, घरून ज्या घरात आपण राहतो, की हम्म. हे असं आहे, काय राईट आहे काय रॉंग आहे, जे हम्म. संस्कार आपल्याला आई वडिलांकडून भेटलेले असतात. हम्म. ओके. तर म्हणजे ह्याच्यातून आता आपण बाहेर पडायचं असेल तर मार्ग कसा भेटल? हम्म. खूप छान प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, हे जे पैसे आहेत हे परत मिळण्याचे किती चान्सेस आहे? आता माझं तर काय झालं की नंतर ते नाही, पोलीस. मी प्रश्न काय विचारला तुम्हाला, किती चान्सेस आहे? 90%, 0%, 100%? 0%. मला काय. 0%, करेक्ट. 0% चान्स आहे. याचा अर्थ असा आहे की जर 0% चान्स आहे, तर हे पैसे परत येणार नाहीये. ओके. आणि हे जे पैसे परत येणार नाहीये, याचा आपण स्वीकार केलेला नाहीये. हा हा, तुमच्या करेक्ट. तुम्ही अजून तिथे अटकलेले आहात. आता माफ करणं, समोर जाणं फार कठीण आहे, हे मी बिलकुल समजू शकते. पण यात आता मी तुम्हाला अजून भूतकाळात घेऊन जाणार आहे. तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करून येऊ शकता स्क्रीनवर? हा. आता यामध्ये स्वप्नील तुम्हाला, कारण तुम्हाला मी बघणार ना, तुमचे हावभाव मला लक्षात येतील, तर मी तुम्हाला जास्त समजू शकणार म्हणून. आता तुम्हाला यामध्ये हे बघायचंय, जेव्हा पण हा प्रसंग घडला तुमच्यासोबत, त्याच्या आधीच्या जीवनात जा स्वतःच्या, आणि बघा तुमच्याकडून चुकून, जाणून बुजून नाही, अगदी म्हणजे माहीत नसताना कुणाची फसवणूक झाली आहे का? ही फसवणूक आपल्याकडून माहीत नसताना होऊ शकते आपल्या शब्दातून, लहानपणी कुणाची पेन्सिल चोरताना, ऑफिसमध्ये जात असाल तिथून पेपर्स चोरणे, किंवा आपल्याला असं वाटणं की हे घेऊन आल्याने काही कुणाचं नुकसान नाही, पण ती कुणाची तरी इनडायरेक्ट फसवणूक आहे. आणि अ, तुम्हाला याबद्दल इकडे बोलायची गरज नाही, तुम्ही स्वतःच्या आत जाऊन हे बघू शकता. कारण बरेचदा आपल्याला असं वाटतं की मी तर कधीच कुणाचं वाईट केलं नाही, माझ्यासोबत का खराब झालं. हे तुम्ही काही जाणून बुजून कोणासोबत कोणीच वाईट करत नाही. गोष्ट अशी आहे की हा जर प्रसंग तुमच्या जीवनात आलेला आहे, तर हा तुमच्याकडे येणारा बॉल आहे, आणि तुमच्याकडून एक बॉल गेलेला ऑलरेडी आहे. तुम्हाला बघायचं आहे की कधी माझ्या हातून असा बॉल गेला होता, या व्यक्तीच्या प्रतीने कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीची माझ्या हातून भावनात्मक फसवणूक झाली का? भावनात्मक, मी पैशाने नाही म्हणत. कुणाचं मन माझ्या साईडने दुखावलं गेलं का माझ्यामुळे? त्या सगळ्या लोकांची माफी मागा की खरंच आय एम सॉरी की माझ्यामुळे मी तुमचं मन दुखावलं गेलं. शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना, तुमचं लग्न झालं की नाही, आय डोंट नो एनिथिंग अबाउट यू, आतापर्यंत तुमच्या जीवनात तुमच्यामुळे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, तर मनातल्या मनात त्यांची माफी मागा. कारण कधी कधी युनिव्हर्स एकच युनिव्हर्सकडे असे वेगळे वेगळे उपाय असतात आपल्याला सजग करण्याचे. तर हे जे तुमचं नुकसान झालेलं आहे, यात काहीतरी दडलेलं आहे. जोपर्यंत दडलेलं सोनं तुम्ही शोधणार नाही, तोपर्यंत तुम्हाला मनाची शांती मिळणार नाही आणि स्वीकार करणं जमणार नाही. मी फक्त म्हणणे की स्वीकार करा, समोर जा, हे म्हणणं सोपं आहे. ज्याचं नुकसान होतं, ज्याला दुखतं इथे, त्याचं त्याला माहित असतं. कारण पैसा प्रत्येकाचा मेहनतीने कमवलेला मोठा पैसा असतो. काही लोकांची आयुष्याची करोडोची कमाई असते आणि कोणीतरी फसवणूक केल्याने चाललं जातं. त्यासोबत पीस क्रिएट करणं, त्याला स्वीकार करणं डिफिकल्ट आहे. आय अंडरस्टँड, आय टोटली अंडरस्टँड. पण व्हॉट इज इम्पॉर्टंट इज टू गो बॅक आणि बघा कुठली माझ्या साईडनी अशी ऊर्जा गेली, जी ऊर्जा परत माझ्या जीवनात आली. त्या ऊर्जेला आधी बघा, तिथे आधी क्लिअरिंग करा. त्याच्यासाठी मी समजू शकते तुम्हाला थोडंसं सपोर्टची गरज लागेल. सो आपण त्याबद्दल वेगळं बोलू शकतो, कारण इकडे मला खूप लोकांचा वेळ घ्यायचा नाही. पण तरी तुम्ही सगळे जर हे ऐकत असाल, तर तुमच्या जीवनात जो पण तुम्ही अनुभव घेताय सध्या, जो पण अनुभव घेताय,
नुकसान, तुमचं काही पण, तुमचं मन दुखावलं गेलं, कोणी हर्ट केलं, तुमचा पैशाचा लॉस झाला, ही जी भावना आहे तुमच्या मनात आज आलेली आहे, ही भावना कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीने अनुभव केलेली आहे तुमच्यामुळे, म्हणून ही भावना तुमच्याकडे परत आलेली आहे. एकदा तुम्ही ते पाहिलं आणि तुम्हाला लक्षात आलं, तर तुमच्या मनात ते येईल, हिसाब किताब बराबर बॉस. आणि मग त्या व्यक्तीला नमस्कार, आणि समोर जाणे आणि बघणे, आता माझ्या जीवनाला अजून विपुल करण्यासाठी मी काय करू शकतो. हे स्टेप बाय स्टेप होणार. प्रत्येक स्टेपला काही दिवस लागतात, काही लोकांना महिने लागतात. पण हे जर तुम्ही केलं तर तुमचं पुढचं जीवन फार समृद्ध आणि विपुल होऊ शकतं. स्वप्नील, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय का? येस येस. तर थोडंसं इंट्रोस्पेक्शन, म्हणजे थोडंसं अंतर्मनामध्ये जावं लागेल, थोडा तो एक प्रवास करावा लागेल. थँक्यू मॅडम. मोस्ट वेलकम. अजून कोणी आहेत का? नाही मॅम, चॅट मध्ये पण नाहीये आणि हँड रेस पण नाहीये कोणाचा. ओके, खूपच छान, फारच सुंदर. थँक्यू व्हेरी मच. असं वाटतंय की सगळे एका खूप सुंदर मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आहेत. जर तुम्हाला आजचं सेशन आवडलं तर बघा की तुम्ही या सेशन मधून किंवा आजच्या या धड्यामधून तुम्ही काय काय शिकले. तुमच्या जीवनाचे कुठले असे धागेदोरे आहेत जे तुम्हाला आजपर्यंत दिसले नाही पण आज अचानक दिसायला लागले. विद्या झवेरी यांचा हात उंच आहे, तर त्यांना आपण अनम्यूट करूया. बोला. अं, आधी तर पल्लवी मॅम, आज खूप खूप म्हणजे खूपच छान तुम्ही सांगितलं. आणि हम्म. खरं तर मी घरात हिंदी बोलते, पण मला मराठी तून इतकं छान समजलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्राजक्ता मॅमचं पण आज मला कॉंग्रॅच्युलेशन करायचंय. तर सुलतान ऑफ द वीक त्यांना हे मिळालंय. आता माझा एक, हो हो, आणि माझा एक आता प्रश्न आहे की आता मला हेल्थ चॅलेंजेस आहे. याआधी मी सिंगल आहे, त्यामुळे माझा इन्कम सोर्स सगळाच थांबला आहे. आणि आता मला कसं, प्रत्येक वेळेला मला कधी सवय नव्हती की प्रत्येक वेळेला कशासाठी पैसे मागायचे किंवा, तर आता मला माझ्या भावांकडनं बहिणींकडनं हे करावं. तर मी कशा पद्धतीने आता ही आपला हा जो चॅप्टर आहे, तर मी कशा पद्धतीने हे करू की लिहू, म्हणजे 10 ते 15 वाक्य मी लिहू शकते. नंतर मग माझा हात खूप हे व्हायला लागतो. तर मी कशा पद्धतीने लिहू की मला कुठल्या ना कुठल्या यांनी युनिवर्स हे करू. लांब श्वास घ्या, थोडं थांबा आणि आजचा सराव करा आधी. फक्त आजचा सराव त्याचं करा. थोडं समोर जा. मेडिटेशन. आजचा जो सराव आहे म्हणजे आजची जी प्रॅक्टिस काय आहे. आजची प्रॅक्टिस जादूची धनसंपत्ती आहे, ते स्टिकरवर आपण लिहायचं, ह्याच्यावर नोटवर एका, आणि हम्म. ते खूप वेळा बघायचं. आणि हम्म. आपल्या जे नियमते आहेत ते लिहायचं. आणि मागचे जे माझ्या जन्मापासून आई वडिलांनी जो काही खर्च, आई वडील किंवा कोणीही खर्च केला असेल, त्याबद्दल मी धन्यवाद किंवा कृतज्ञता हे करायची. बस आजचा सराव करा तुम्ही. अजून खूप जास्त समोर पळण्याचा मध्ये काय होणार की मागचं काही सुटलं जाईल. म्हणून आजचा सराव छान करा. आजच्या सरावात हाच पुढे, सराव, हाच हा सराव ना. हाच सराव करा. जसं जसं पुढे जाईल पुस्तकासोबत चला. प्राजक्ता मॅडम आणि कीर्ती मॅडम आहेतच, त्याच्या सोबत चला. खूप जास्त घाईने धाव घेण्याचे प्रयत्न करू नका. बरोबर होईल सगळं. आजचा सराव खूप महत्वाचा आहे. त्यात तुमचे 100 कृतज्ञतेचे वाक्य त्या डोक्यातच होऊन जातील. मग मी आता जेवढे लिहिता येईल तेवढे लिहिते. मग मी हम्म. व्हर्बली म्हणजे बोलून करू शकते ना. हो, बिलकुल. बोलून मी काय सांगितलं त्याच्यामध्ये किती सुंदर वाक्य होते आजच्या सेशनमध्ये. अंतर्मनात अंतर्मनात अंतर्मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे, ते जास्त इम्पॉर्टंट आहे, ते जास्त महत्वाचं आहे. तुम्ही लिहिताय तर लिहिण्याचा पण सराव यासाठीच आहे ना की तुम्हाला भावना निर्माण झाली पाहिजे. पण माझा थोडस म्हणून तुम्ही म्हणू शकता भावना निर्माण करणे महत्वाचे.
तुम्ही म्हणू शकता प्रत्येक मोठमोठ्याने. प्रत्येक सेंटेन्सला अंतःकरणापासून भाव आला पाहिजे की मला येस, खरंच. भाव येणं जरुरी आहे. भाव येणं जरुरी आहे. थँक्यू. थँक्यू. मोस्ट वेलकम. रिचेस्ट क्वीन म्हणून कोणाला अनम्यूट करायचंय? त्यांचं नाव माहिती नाही मला. हॅलो. हॅलो. नमस्कार मॅडम, मी पल्लवी राठी. अच्छा. मी पहिल्यांदाच हा मराठी सेशन जॉईन केलेला आहे. पण खूप खूप धन्यवाद, खूपच छान एक्सप्लेन केलं तुम्ही. माझा हा प्रश्न आहे की आता मी आधी आपण काही इन्व्हेस्टमेंट घेतो लोकांकडनं, जसं काही कुठल्या तरी एका कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो त्या लोकांचे पैसे घेऊन, आणि आता त्याचा परतावा मिळणार आहे, पण ती कंपनी बंद होते आणि आपण एकाही व्यक्तीचे पैसे देऊ शकत नाही. त्या व्यक्तींनी आपल्याकडे बघून ते पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात, पण ह्याच्यामुळे आपले संबंध मग ते सगळेच खराब होऊन जातात. पण ते आपण पैसे सगळ्यांना देऊ शकत नाही, मग त्याच्यासाठी मी कसं कृतज्ञता व्यक्त करू, म्हणजे मला हे कळत नाही. आजचं असाइनमेंट करा आणि यासाठी तुम्हाला जरुरी ऍक्शन्स पण घ्यावे लागतील. कंपनीचे जे हेड आहे कुठून तरी तुम्हाला, आणि जेव्हाही तुम्ही आज कृतज्ञता व्यक्त कराल तर तुम्ही हा जो प्रॉब्लेम आहे याबद्दल विचार करून मला याचं उत्तर हवं आहे हे एक तुम्ही म्हणू शकता. आणि मग बरं. आणि तुम्हाला यासाठी कृतज्ञता म्हणजे एक असतं की अंतर्मनातलं काम आणि एक आहे बाह्य जगातलं काम. हे दोन्ही काम जरुरी आहे. तर बाह्य जगात तुम्हाला जे पण कंपनीचे ओनर किंवा ज्यांच्या हातात पॉवर आहे त्यांच्याशी बोलून तुम्हाला हा मुद्दा ठेवावा लागेल. याचं काय उत्तर असू शकतं. काही ना काही सोल्युशन तर जरूर निघेल. कारण जर प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन आहे. जरी कंपनी बंद होत असेल तर ज्याही लोकांनी पैसे त्यांना आपण थोडं काय देऊ शकतो, आपण काय योगदान करू शकतो, त्यांची मनं शांत होण्यासाठी आपण काय करू शकतो. तुम्हाला असे बरेच सारे याच्यामध्ये फाटे फुटतील जे तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करून निघेल. आणि चर्चा करायला जेव्हा जाल त्या मीटिंगसाठी त्याच्या आधी तुमच्या पैशाचा हा जो कृतज्ञतेचा आजचा सराव आहे तो करून जा आणि बघा काय निघतं. तर मी ही कंपनी म्हणजे नाशिक वगैरे असं आम्ही जॉईन केली होती, त्याच्यात इतके मेंबर्स आहेत हा, जी आणि पण त्याचे कंपनी आहे पण हेड कुठे आता आहेत माहित नाही. तुम्हाला आणि आम्ही माहिती जे सुरू केले हम्म. होते ना ते लोक एक्सपायर झाले, आणि आता जवळजवळ 2015 मध्ये त्यांचे परतावे येणार होते, पण 2015च्या स्टार्टिंग मध्येच बंद पडली ती कंपनी. आता नियर बाय 10 इयर्स झालेत. त्याच्यामुळे कसं झालं ना की ज्या लोकांनी म्हणजे जवळचे लांबचे किंवा जे फक्त थोडेफार ओळखणारे व्यक्ती होते ते आता अशा ह्याच्याने बघतात की तुम्ही घेतले आणि आम्ही तुम्हाला दिले ते पैसे. खरी गोष्ट आहे. आणि त्यांच्या प्रती तुम्हाला कम्पॅशन आहे. येस. येस. तर तुम्हाला आधी काहीतरी असं काहीतरी तुम्हाला एक कृती करावी लागेल. कंपनीची जर हेड नाहीये तेव्हापासून कंपनी कोण चालवत आहे, कोणी ना कोणी बोर्ड ऑफ डिरेक्टर्स कोणी ना कोणी असणार. त्यांना तुम्ही शोधा, त्यांच्याशी चर्चा करा, या कम्पॅशनला तिकडे एक्सटेंड करा की आपण यांच्यासाठी काय करू शकतो. कृतज्ञतेत राहाल तर उत्तर मिळत जातील. ओके. आणि बघा काय ओपन अप होतं. चालेल मॅडम, खूप खूप थँक्यू. थँक्यू. मयुरी चौधरी. हाय, गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. पुन्हा भेटून छान वाटलं. खूप सुंदर सांगितलं आजचं सेशन पण तुम्ही. थँक्यू. माझा असा प्रश्न होता की एक असं आपण मदत म्हणून मदत करतो वेळेला, कधी लोन काढून करतो, कधी पैसे आहेत तर पैसे देऊन करतो, पण तो परतावा आपल्याला तेवढ्या टाइम मध्ये येत नाही, किंवा मागून 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 2-3 वर्षही होऊन जातात तरी येत नाही. आणि समजा ते पैसे माझ्याकडे नाही, माझ्या हस्बंडने त्यांच्यासाठी पे केलेत, मग त्याचे ते हप्ते वगैरे भरले जातात, आणि तो फॅमिलीमध्ये किंवा आमच्या दोघांमध्ये किंवा ज्याला दिले त्यांच्या आमच्यामध्ये, म्हणजे दिलंय मनाने मनमोकळेपणे पे करता येते आपल्याला, देवाच्या कृपेने तेही भरता येत आहे. पण तो जो आहे ज्या फेज मध्ये पुढचा पण व्यक्ती स्टक झालाय तोही निघू शकत नाही आणि आपल्यालाही ते रिटर्न द्यायचे आहेत. अशा वेळी ही प्रॅक्टिस करून आपण कसं कसं अजून फास्टली मूव्ह होऊ शकतो असं. गुड क्वेश्चन. आता यामध्ये ना की हा सराव तर तुम्हाला करायचाच आहे, पण ह्याच्या सोबत आहे जसं मी सांगितलं की बाह्य जगात पण आपल्याला काही प्रॅक्टिसेस करणं आवश्यक असतं. कारण इथे क्लिअरन्स नाहीये. इवन हा. यांच्या आधी पण त्यांनी जो प्रश्न विचारला ना
त्या मॅडमने, की त्यांना वाटतंय की त्यांच्या जवळच्या लोकांनी हे केलं. तर इथे काय आहे, तुमची जी एनर्जी सर्कल आहे तो इनकम्प्लीट राहिलेला आहे. तो हा एनर्जी सर्कल कम्प्लीट होणं फार आवश्यक आहे. याचा अर्थ, समजा मी तुमच्याकडून 10 रुपये घेतले, तर मला तुम्हाला 10 रुपये परत करावेच लागतील कुठल्या ना कुठल्या रूपाने. समजा मी 10 रुपये परत नाही करत आहे, तर मग 10 रुपयाची वस्तू घेऊ शकते का मी तुमच्यासाठी? काय करू शकते ते मी पाहू शकते. तर कुठेही पण, म्हणजे आता मी तुमचा पर्टिक्युलर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार. मी तुम्हाला फक्त एक प्रिन्सिपल समजून सांगणार. जिथे पण स्टक मनी आहे, मनी स्टक आहे, तुम्ही तुमच्या जीवनात बघा की तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या भावनांमध्ये तुम्ही कुठे स्टक आहात. कारण मनी एनर्जी जर स्टक झाली आहे, तर ते फक्त रिफ्लेक्शन आहे तुमच्या अंतर्मनाचं. म्हणजे प्रत्येक म्हणजे मी म्हणताना असं म्हणते की इट्स ओके, जसे येतील तसं होऊ देऊ, यांना पण किंवा त्याला भावाला पण. पण कुठून तरी मन खातं यार, नाही तू केलं पाहिजे कसं तरी, तू एक्स्ट्रा वर्क करून पण कर किंवा कसं पण कर, पण यांना यांचे रिटर्न देऊन दे असं. जर ते हळूहळू होत आहे, तर हळूहळू होऊ द्या. पण ते मॅच नाही, जे तुम्ही म्हणता ते मॅच नाही होत. अगोदर मनापासून तोंडावर होतंय, पण मनातून कुठेतरी पुन्हा ते हे होतं, त्या भावना कारण एकरूप नाही होत. कारण की एनर्जी स्टक आहे, याचा अर्थ हा रिलेशनशिप प्रॉब्लेम, हा मनी प्रॉब्लेम नाही आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, रिलेशनशिप ब्लॉकेज इज रिफ्लेक्टेड इन मनी एरिया. इफ यू आर स्टक इन युअर रिलेशनशिप, यू विल फाइंड युअर सेल्फ स्टक इन युअर मनी एरिया. तुमचं समजा कुठे जवळचं रिलेशन, म्हणजे आता तुम्ही स्त्री आहे म्हणून बोलताय, भावासोबत, हस्बंड सोबत काहीतरी एक खटके उडले, बघाल तुम्ही थोड्या दिवसांनी तुम्हाला कुठेतरी लॉस होईल, कुठली तरी घरची वस्तू अशी खराब होईल, रिपेअरला पैसे लागून गेले, कुठून ना कुठे मनीचा आउटफ्लो होऊन जाईल, किंवा मनी कमी येईल, किंवा थांबून जाईल, पैशाची गाडी समोरच जात नाहीये. तर सगळ्यात पहिले तर मी हे म्हणेन, तुमच्या भावाप्रती आणि तुमच्या हस्बंड प्रती 10-10 कृतज्ञतेचे वाक्य लिहा आणि त्याला फील करा. तिथे आधी ऊर्जेचा संचय जो आहे तो होऊ द्या. म्हणजे जसं पाण्याला आधी वाहतं करा. तर इकडचं जसं आता एक समुद्रामध्ये खूप साऱ्या रिव्हर्स आणि रिव्ह्युलेट म्हणतात, खूप साऱ्या छोट्या छोट्या नद्या असतात, सरिता म्हणतात त्याला. तर खूप साऱ्या अशा नद्यांचे छोटे छोटे हे असतात. तर तो एक जरी थांबला ना, तर त्याच्या मागचे सगळे थांबून जातात. तर तुमचा कुठला तरी एरिया लाईफ मधला स्टक आहे, त्या रिलेशनशिपमध्ये थोडंसं एनर्जीला फ्लो द्या. मग बघा या पैशाच्या एरियात कसा फ्लो क्रिएट होतो. मला असं वाटतं की तुमच्यासाठी हा एकदम वाव मुवमेंट होता, बल्ब मुवमेंट होता, हो, चेहऱ्यावरचं हास्य. हो. कळालं राईट. मला ते, हा. कळालं मला ते. तर ते मी लास्ट टाइम पण माझं काचं उत्तर भेटलं, आत्ताचं पण भेटलं. व्हेरी नाईस. तर तुमच्या मनातलं मला समजतंय. तर बस भावाप्रती, हस्बंड प्रती, कारण असे जेव्हा मॅटर्स होतात ना, सगळ्यात पहिले त्याच्यावर माझी चिड होते. हा प्रेमाने जातेच असं नाही, पण कधीतरी असं एक्स्ट्रा हे येतं की खूप भडकते मी त्याच्यावर, की असं चेतन हे नको तसं नको असं. तर ती जी एनर्जी आहे ना, जी तुम्ही भडकते म्हणाल्या ना, तर ती तक्रार कुर हम्म. गरिबीमध्ये कन्व्हर्ट होते. तर थँक्यू. त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. मोस्ट नक्की वेलकम. नक्की नक्की हा, नक्की. ग्लॅड. मला खूप आनंद झाला की तुम्हाला काही मिळालं यातून. गुड. येस. नामदेव शेकूकर म्हणून यांना अनम्यूट करावं लागेल. हा, केलंय मी. पल्लवी मॅम, एकदा कीर्ती मॅमला को होस्ट करता का प्लीज? त्यांनी हँड रेस केलाय. हो हो, जरूर जरूर. थँक्यू. अच्छा. हा. मॅजिकल हॅपीनेस म्हणून आहे त्या. हो हो, दिसलंय मला. हो. थँक्यू. हा, केलंय. नामदेव सर, तुम्हाला काही बोलायचंय का? नाही आहे काही ते. तेच. हम्म. हा. तर मग आपण आणि अतुल सरांना सांगूया की ते थोडं शेअर करतील. जरूर. आज त्यांना मी अगदी म्हणजे आज संडे, आज इन्व्हाइट केलं, आज तुम्हाला यायचंच आहे. खूप छान प्रॅक्टिशनर आहेत. हम्म. बोला सर. नमस्कार सगळ्यांना. प्रथमतः कीर्ती मॅडमला खूप खूप धन्यवाद देतो का मला ही आजची सुवर्ण संधी दिली. आणि आज पल्लवी मॅडमने पण जो काही सेशन कंडक्ट केला तो अफलातून नव्हता. थँक्यू पल्लवी मॅडम. बरं, थँक्यू. माझं नाव अतुल शेळके. मी राहायला पिंपळघर भिवंडी येथे आहे. प्रोफेशनली लॉयर आहे.
मला साधारणतः ह्या व्यवसायामध्ये जवळजवळ 22 वर्ष झालेली आहेत. कोविडच्या काळामध्ये हे मॅजिक सेशनचे धडे चालू होते. त्यावेळेस लता मॅडमचं सेशन मी प- पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत केलं आणि ते करत करत जात असताना म्हणजे मनामध्ये अगोदर माझ्या एक उत्सुकता पण निर्माण होती आणि असं घडू शकतो का, हे दोन्ही प्रश्न होते. परंतु मी पूर्ण विश्वास ठेवून ह्या सगळ्या गोष्टी करत गेलो, तर त्याचं मला निश्चितच फळ मिळत गेला. जेव्हा मॅजिक चेकचा जेव्हा सेशन आला, त्यावेळेस जी काही म्हणजे ती कृती होती ती केली मी. मॅजिक चेक सुद्धा लिहिला, पण चेक मी असाच लिहून टाकला 3 करोड. आता मला माहित नाही फुलफिल होईल किंवा नाही होईल, परंतु तोही फुलफिल झाला. त्यानंतर माझं घराचं स्वप्न होतं. घर घर पण असं म्हणजे लॅविश घर पाहिजे होतं, बंगलो पाहिजे होता. तर त्या पैशाने माझं तोही स्वप्न पूर्ण झाला. आता रिसेंटली मला माझी नवी सेल्टोस गाडी घ्यायची होती. जस्ट मी युनिव्हर्सला इंटेन्शन सोडलं का मला एक नवीन कोरी गाडी घ्यायची आहे. तर माझ्याकडे त्यावेळेस पैसे सुद्धा नव्हते, बुकिंगची अमाऊंट सुद्धा नव्हती. मी युनिव्हर्सला प्रे केला का मला गाडी कुठल्याही परिस्थितीत हीच घ्यायची आहे. तर मी मग बुकिंगची अमाऊंट आली, क्लायंटने कुठून दिले पैसे, ती बुकिंग केली. त्यानंतर 7 जुलैला मी गाडी घेतली. ती जूनच्या 15 तारखेला मी बुकिंग केली आणि 1 जुलै पासून पैसे सुद्धा वाढणार होते, म्हणजे त्या गाडीची प्राइस वाढणार होती. मी जेव्हा बुक केली त्यावेळेस गाडीची प्राइस 20 लाख होती, त्यानंतर ती 21 लाख झाली. तर आता पुन्हा मला 1 लाख रुपये कुठून तरी गोळा करायला लागणार होते. म्हणजे तर मग मी युनिव्हर्सला प्रत्येक वेळेस माझी जी प्रेयर होती ती मी लिहित गेलो. रोजच्या रोज मी अफर्मेशन लिहितो आणि रोज पॉझिटिव्ह झोनमध्ये मला कसं ठेवता येईल ते मी बघतो. तर ती गाडी घेण्यासाठी मग ते पैसे तर वाढणार होते. पैसे वाढले, 1 जुलैला पैसे सुद्धा म्हणजे कंपनीने पैसे वाढवून मागितले, परंतु मी बोललो का मी अगोदर बुकिंग केलेले आहे, तर मला काहीतरी कन्सिडर करा. तर त्यांनी मला गाडीची प्राइस होती त्या प्राइसच्या खालोखाल त्यांनी मला म्हणजे साधारणतः 19.5 लाखाला ती गाडी पण दिली, प्लस 40,000 रुपये मला कॅश डिस्काउंट सुद्धा दिला. कारण ही अरे वा. ही आहे आपली ह्याची इंटेन्शनची पॉवर आहे. आपण जे युनिव्हर्सला इंटेन्शन सोडू ते आपल्याला ते मिळत जातं. आणि प्रत्येक वेळेस माझ्या जीवनात काही ना काही ह्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस मनी एरियामध्ये तर खूपच मी रिलॅक्स आहे. आताही आमचं एक डेव्हलपमेंटचं ॲग्रीमेंट होतं, त्याच्यामध्ये आम्हाला 80 लाख रुपये टोकन मिळणार आहे आणि बाकीचे जे काय आहे ते 50-50 आम्हाला मिळणार आहे, बांधकाम जो काय आहे तो. तर तुम्ही ही प्रॅक्टिस सुरू ठेवा. तुमच्याही जीवनामध्ये खूपच असा अबुंडन्स येईल का तुम्ही विचारही केला नसेल. म्हणून प्रत्येकाने विश्वासाने ह्या सगळ्या गोष्टी करा. प्रत्येकाला हा युनिव्हर्स द्यायला बसलेला आहे. तर तुम्हीही ते सगळ्या जो आता जे आपण मॅजिक सेशन जे करतो, जे जे चॅप्टर येतील त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक वेळची असाइनमेंट पूर्ण करा. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, असाइनमेंट पूर्ण करा. आणि तुम्हाला रिझल्ट आला नाही असं होणार नाही. तुम्ही तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून सगळ्या ह्या गोष्टी करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी फुलफिल होतील. एवढंच मला बोलायचंय. थँक्यू. थँक्यू सो मच. खूपच मॅजिकल शेअरिंग होतं. तुम्ही जेव्हा सांगितलं ना, मी तर असंच लिहून टाकलं काय लिहायचं म्हणून 1 करोड, आणि मग जे काही करोडचं तुम्ही लिहिलं असेल तर यातून दिसतं ना. पहा आता अतुल शेळके सर जेव्हा शेअर करतात तर तुम्हाला काय वाटतं, काही कारण आहे त्यांच्या मॅनिफेस्टेशन पॉवरच्या मागे. आणि जर तुम्ही छान निरीक्षण केलं असेल तर मला 2 कारणं दिसतात. एक तर अतुल शेळके सर आहेत ना, यांच्या भावनांमधली निरागसता आणि त्यांचा विश्वास.
आणि तिसरी गोष्ट आहे त्यांची सिन्सिअरिटी. सिन्सिअरिटी म्हणजे मराठीत आपण काय म्हणतो, की हा व्यक्ती जो आहे ना, जे सांगितलंय ना ते व्यवस्थित करणार. या 3 ज्या क्वालिटीज आहे, याच्यामुळे अतुल शेळके सरांना मॅजिकल रिझल्ट, म्हणजे जेव्हा ते गोष्ट सांगत होते ना, 21 लाख आता 20 लाख झालेले आहेत, तर असं वाटत होतं आता काय होणार. म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपल्याला वाटत होतं जसं आपणच अतुल शेळके सरांच्या जागेवर आहेत. आणि मग ज्यांनी सांगितलं 19.5, किती आनंद झाला बघा. तर हा जो आनंद आपल्याला अतुल शेळके सरांसोबत होतोय ना, हाच आनंद आपल्याला आपल्या जीवनामध्ये वाढवायचा आहे. आता यामध्ये जेव्हा तुम्ही अतुल शेळके सरांसोबत हा आनंद अनुभव केला, तर तुम्ही पैशाला कृतज्ञता दिली. आणि जर तुमच्या मनात भावना आली, अरे त्यांच्यासोबत झालं, मी पण तर चेक लिहिला होता, माझ्यासोबत का नाही झालं, असं झालं, तुम्ही आता पैशाच्या बाबतीत तक्रारीत गेला. तर जेव्हा पण कुणा दुसऱ्याला असं खूप सुंदर पैशाचा मॅजिक होतं, तेव्हा जेव्हा आपण सगळे मिळून त्याला सेलिब्रेट करू, तो खूप आनंदी होतो, तर आपण त्या व्यक्ती आणि पैसा या दोन्ही प्रति कृतज्ञ असतो. तर अतुल शेळके सर, मला थँक्यू अजून व्हेरी. एक थोडं थोडं बोलायचंय. बोला बोला. मी जेव्हापासून म्हणजे हे कोविडच्या म्हणजे कोविड पासून जेव्हा म्हणजे सेशन सुरू केले, त्या दिवसापासून मी मनी अफर्मेशन लिहायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक दिवशी मी 11 अफर्मेशन वेगवेगळ्या लिहित असतो रोज. म्हणजे एकच घ्यायची अफर्मेशन आणि ती लिहितो. आणि प्रत्येकाला म्हणजे जेव्हा पण मनी ट्रान्झॅक्शन आयदर ऑनलाईन किंवा म्हणजे ऑफलाईन कसे पैसे देताना मी त्यांना आरिगाटो आउट किंवा आरिगाटो इन असा हा जापनीज वर्ड वापरतो. प्लस कधी कधी मी असंही बोलतो, गो विथ लव, कम विथ मल्टिप्लाय विथ लव. तर ही कृतज्ञता जी आहे ती मला खूपच म्हणजे म्हणजे मनापासून मी करतो. त्यामुळे ना मला मनी एनर्जी खूपच अट्रॅक्ट होत राहते. असं. थँक्यू. छान. मनापासून, अंतर्मनातून भावना जी आहे ती मी अगदी फील करता, व्यक्त करता, आणि म्हणून तुम्ही स्वतः एक मनी मॅग्नेट बनले आहे. येस. अभिनंदन. वाव. आजचं सेशन पण अफलातून, आजची मॉर्निंग अफलातून, बिकॉज अर्ली इन द मॉर्निंग सुलतान ऑफ द वीक वॉज प्राजक्ता. अँड अरे वा. प्राजक्ताचं डेडिकेशन अफलातून आहे. जसं शेळके सर आहेत ना, त्या म्हणजे प्राजक्ता इतकं छान प्रकारे तिचे एक्सरसाइज करते ना, खूपच बढिया. म्हणजे तिच्याकडूनही मी भरपूर काही शिकते आहे. सेशन मी लीड करते, पण आय एम लर्निंग सो मेनी थिंग्स फ्रॉम हर. खूप खूप छान. डेडिकेशनने करते ती, आणि तिच्याकडे पण मॅजिक झाले. आज राजन सरांच्या सेशन मध्ये ती सुलतान ऑफ द वीक होती, आणि तिची शेअरिंग खूपच जबरदस्त होती. सगळ्यांनी ऐका ती शेअरिंग. मनीचे भरपूर काही प्रॅक्टिसेस दुसऱ्या चॅनलवर जातात, तीही करा. आणि आमच्यासोबतची प्रॅक्टिस करा रोज. आम्ही 11:30ला सेशन सुरू करतो, 12 पर्यंत रिटर्न प्रॅक्टिस घेतो सगळ्यांची. तर माझं असं म्हणणं आहे सगळ्यांना, की तुम्ही आवर्जून या. प्राजक्ता रोज होमवर्क टाकते, त्याला प्रतिसाद द्या, तेही करा. आणि खरंच तुमच्या जीवनामध्ये जादू होईल. आणि हे छोटंसं एक अनुभव म्हणजे त्याचं अपोजिट एक सांगते. जसं सरांना वाटलं की माझी अमाऊंट आता वाढेल, 21 लाख होईल, सेम थिंग माझ्यासोबत. पण त्यावेळेस माझा झोन काय होता, मला तेवढे म्हणजे मला द्यावेच लागले ते दोन दोन ती जे काही 20-30 हजार रुपये होते. का द्यावे लागले? इट मीन्स दॅट आय वॉज नॉट कृतज्ञ. म्हणजे मी होतं ना, मी म्हणजे मी ठेवलंच नाही ना विश्वास काहीतरी. मी तिथे तक्रार केली, असे कसे घेतात, आम्ही तर बुक केले. म्हणजे हा जो ऍटिट्यूड होता ना माझा, त्याच्यामुळे मला ते द्यावे लागले. आणि मी खूपदा 3-4 सेशन आपले होऊन गेले. मी नेहमी सांगते, नॉलेज सगळ्यांना आहे, पण इथून जे तुम्ही कराल ना, तुमच्या ज्या अंतर्मनातल्या भावना आहे ना, त्या भावनाच युनिव्हर्स पर्यंत जातात. मी याच्यावर स्टोरी सुद्धा सांगितली होती. खूप तो सुंदर. भावना. हम्म. भावना. आणि विद्या झवेरी मॅम, आज सेकंड टाइम पुन्हा मी लिहू शकत नाही. हा तो तुमचा जो आहे ना, जो म्हणजे काय म्हणते मी, नका अशा व्याकुळ होऊ किंवा असं हे करू. मी बोलू शकते, मला तर बोलायचंच आहे. हा एक ऍटिट्यूड ठेवा ना तुम्ही, मी बोलून करणार आहे. मॅजिकला माहित आहे ना, मॅजिक ह्याला की युनिव्हर्सला माहित आहे तुमचं काय आहे, तर तुम्ही बोला. उद्या तोच युनिव्हर्सच म्हणेल की चला ताईला लिहायला लावतो. असे होऊ शकतं ना. मग हे तुम्ही ऍटिट्यूड का नाही ठेवत, आणि स्मित हास्य करा, आणि सगळ्यांनी हसायला पाहिजे. चला, अजून काही कोणाला बोलायचं आहे? पल्लवी मॅम तुम्ही सांगा, नाही तर आपण सेशन एंड करूया. ऑलरेडी किती बिलकुल, सेशन एंड करूया. लक्षात ठेवा, विपुल कृतज्ञता म्हणजे विपुल पैसा. आणि याचा निश्चय करायला लागेल. निश्चय करा स्वतःशीच, आणि मनातून, अंतर्मनातून, अंतःकरणातून कृतज्ञतेची भावना व्यक्त होऊ द्या. हा संदेश आपल्याला
आज अतुल सर आपल्याला शेळके सरांनी पण दिलेला आहे आणि हाच संदेश आपल्याला आजच्या धड्यातून पण मिळालेला आहे. जितका जास्त सराव आजचा कराल आणि विपुलता तुम्ही निरीक्षण करत राहाल, तितकी जास्त विपुलता तुमच्या जीवनात येणार. कशी, हा प्रश्न विचारू नका. बघूया, बस जादू होऊ द्या, हवा येऊ द्या म्हणतात तसं जादू होऊ द्या. थँक्यू व्हेरी मच. इट वॉज अ ग्रेट टाइम. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांसोबत हा तास घालवून. थँक्यू थँक्यू. सो मच मॅम. थँक्यू.